टिंग टिंग टिजिक टिटिंग. हा चला बघा बरं, बघू दे, एक पेन बघू दे का चांगला. फेक. हा चला बघा इकडे लक्ष द्या बाळांनो. लाईन्स अँड प्लेन्स मध्ये पहिले दोन एक्सरसाइज आपले फिनिश झाले आहेत जे बिलॉंग्स टू लाईन्स आहेत, आणि नंतर लास्ट टू एक्सरसाइज आपल्याला बघायचे आहे. ओके, जे प्लेनवर बेस्ड आहे. हा मला ओरडायला लावू नका, ठीक आहे, नाही तर मी फॅन बंद करतो. पुढच्या 15 मिनिटात जर का पिन ड्रॉप सायलेंट राहिला नाही तर मी फॅन पुढचे 4 तास सुरू करणार नाही. मी लास्ट टाइम सांगते, हा निघायचं, ज्यांना बसायचं नाही त्यांनी बाहेर निघायचं. हा मी 10 वेळ बोलणार नाही, शांत बसा म्हणून. ओके, पुढच्या 15 मिनिटात मला जर का पिन ड्रॉप सायलेंट राहिला तरच मी फॅन सुरू करेल, नाही तर पुढचे 4 तास मी फॅन सुरू करणार नाही. ज्यांना निघायचं त्यांनी सरळ परमिशन न घेता बाहेर निघायचं. बघा प्लेन्समध्ये आता जसं आपण लाईन्समध्ये पहिला एक्सरसाइज बघितला होता, ज्या पहिल्या एक्सरसाइजमध्ये बघितलं होतं इक्वेशन ऑफ लाईन्स काढणे, तसं इथे सुद्धा प्लेनचा पहिला एक्सरसाइज, त्यात तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं आहे. फक्त लाईनचे इक्वेशन काढताना 2 टाईप होते, टाईप 1 आणि टाईप 2. तसं प्लेनचे इक्वेशन काढताना बाळांनो 4 टाईप आहेत. ओके, इक्वेशन ऑफ प्लेन काढण्याचे 4 टाईप्स आहेत. ओके, त्यातले आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला शिकायचं आहे इक्वेशन ऑफ प्लेन. इक्वेशन ऑफ प्लेन, प्लेनचं इक्वेशन कसं काढायचं, बरोबर आहे. आता प्लेनचं इक्वेशन मध्ये सगळ्यात पहिले असतं टाईप 1. हा आता प्लेनच्या इक्वेशन मध्ये सगळ्यात फर्स्ट बघा इक्वेशन ऑफ प्लेन. प्लेनची माहिती काय दिली आहे तर सगळ्यात पहिली माहिती, प्लेन इज पासिंग थ्रू द पॉइंट. प्लेन इज पासिंग थ्रू द पॉइंट. एका पॉइंट मधनं प्लेन पास होत आहे. जो पॉइंट ए आहे त्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे बाळांनो. किती आहे, ए बार. द प्लेन इज पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपॅन्डिक्युलर टू द वेक्टर. परपॅन्डिक्युलर टू द वेक्टर. प्लेन हा कुठल्या वेक्टरला परपॅन्डिक्युलर आहे, एन बारला. झाला. सपोज हा प्लेन आहे, जसं फॉर एक्झाम्पल, ओके बघू द्या टेक्स्टबुक. हां ते उचल. सपोज हा एक पॉईंट आहे, लक्षात ठेवा. समजा हे पॉईंट आहे ए, ज्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे. या ए पॉईंट मधनं प्लेन पास होत आहे. द प्लेन इज पासिंग टू द पॉईंट. करेक्ट आहे. समजा स्पेसमध्ये आपण 3D शिकतो, 3D म्हणजे स्पेसमध्ये कुठला तरी एक पॉईंट आहे, त्या पॉईंटमधनं प्लेन पास होत आहे. प्लेन इज पासिंग टू द पॉईंट अँड दॅट प्लेन इज परपॅन्डिक्युलर टू द वेक्टर. प्लेन हा कुठल्या तरी वेक्टरला परपॅन्डिक्युलर आहे. तुमचा प्लेन हॉरिझॉन्टल आहे तर प्लेन कसा वेक्टर कसा असणार आहे, व्हर्टिकल. म्हणजे कंडिशन वाईज बघा. ओके, डायग्राम जर काढायला गेला, दिस इज द प्लेन, यू नो प्लेन. येस, आतापर्यंत आपण लाईन शिकलो. युअर प्लेन इज पासिंग थ्रू द पॉईंट. प्लेन कुठल्या तरी एका पॉईंटमधनं पास होत आहे. सपोज प्लेन एका ए पॉईंटमधनं पास होत आहे, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे, आणि तो प्लेन माहिती आहे का एका वेक्टरला परपॅन्डिक्युलर आहे. या वेक्टरला परपॅन्डिक्युलर आहे. सो प्लेन त्या वेक्टरला परपॅन्डिक्युलर आहे. ओके, समजा हा एन बार आहे. प्लेन इज परपॅन्डिक्युलर टू द वेक्टर. खतम. आता काय करायचं बाळांनो, तुम्हाला अशा प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे. नशीब एवढं चांगलं आहे की इथं कार्टेशियन इक्वेशन नसते. इथं फक्त कुठलं इक्वेशन असते, वेक्टर. मग सर कार्टेशियन इक्वेशन न्यूमेरिकल येतच नाही का, येतात, पण सगळ्यांसाठी एकच फॉर्म्युला आहे कार्टेशियनसाठी. तिथं प्रत्येकासाठी वेगवेगळे होते. तिथं टाईपच 2 होते आणि 2 मध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे होते, बरोबर आहे. इथं टाईप 5 आहे, पण सगळे वेक्टर फॉर्म आहेत. मग त्यात नेहमीप्रमाणे काय करायचं, जसं आपण लाईनवर एक पॉईंट घ्यायचो पी, तसं प्लेनवर एक पॉईंट घ्यायचा पी, ज्याचा पोझिशन वेक्टर किती असतं, आर की आरपी बार, आरपी बार. त्या पॉईंटला मनावर घ्यायचं नाही. तो एक नॉर्मल एक पॉईंट पी आहे, ज्याचा पोझिशन वेक्टर किती आहे, आर बार. लक्षात ठेवा. सो या केसमध्ये इक्वेशन ऑफ प्लेन काय असतं. सो इक्वेशन ऑफ प्लेन इन अ व्हेक्टर फॉर्म. प्लेन इन अ व्हेक्टर फॉर्म. व्हेक्टर फॉर्ममध्ये प्लेनचं इक्वेशन काय असतं तर बाळांनो सरळ सांगतो, प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू असतं ए बार डॉट एन बार. खतम. आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. डायरेक्ट पाठ करा. आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. व्हॉट इज आर बार, एव्हरीवन, लाईन पासून आर बार येत आहे. द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट पी, जो बिनकामाचा पॉईंट घेत असतो. व्हॉट इज ए बार, ए बार इट इज द पॉईंट, इट इज द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट थ्रू विच द प्लेन इज पासिंग. ए बार हा पोझिशन वेक्टर अशा पॉईंटचा आहे ज्यातनं प्लेन पास होत आहे. व्हॉट इज एन बार, एन बार इज अ वेक्टर विच इज परपॅन्डिक्युलर प्लेन. एन बार असा वेक्टर आहे जो प्लेनला काय सांगा, पॅरलल की परपॅन्डिक्युलर आहे, परपॅन्डिक्युलर.
सो आर बार बार एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. खतम. चालेल. ओके, हे झालं व्हेक्टर इक्वेशन. आता जर का कार्टेशियन इक्वेशन काढायचं असेल तर काय करायचं? फॉर कार्टेशियन इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन साठी काय करायचं? पुट युअर आर बार इज इक्वल्स टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. बस एवढं लक्षात ठेवा. बाकी न्यूमेरिकल आल्यावर मी सांगतो काय करायचं. उगा फॉर्मुले पाठ करू नका. कारण यात कसं असते, तिकडे जर का लाईन्समध्ये गेले ना तर व्हेक्टर म्हटलं तर वेगळा पॅटर्न आहे, कार्टेशियन म्हटलं तर वेगळा पॅटर्न आहे. इथं कार्टेशियन जर म्हटलं प्लेनमध्ये तरी तुम्हाला पहिले व्हेक्टर इक्वेशन काढावंच लागते. कुठलं काढावं लागतं? व्हेक्टर. आणि त्या व्हेक्टरमध्ये आर बारची व्हॅल्यू ठेवावं लागते. कुठली? एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. कारण की या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड असतात अननोन. आपण तिकडे पी पॉईंटचे एक्स वाय झेडच घ्यायचो, इकडे एक्स वाय झेडच घेत आहे. ओके, त्यामुळे प्रत्येक वेळेस जर का कार्टेशियन विचारलं तरी तुम्हाला काय काढावं लागणार आहे? व्हेक्टर इक्वेशन काढावंच लागणार आहे. आलेल्या व्हेक्टर इक्वेशन मध्ये आर बारची व्हॅल्यू ठेवायची बस. सो फॉर, मी कार्टेशियन इक्वेशन नाही लिहिलं, फॉर कार्टेशियन इक्वेशन. जर का कार्टेशियन इक्वेशन काढायचं असेल तर यू कॅन से पुट आर बारची व्हॅल्यू ही ठेवायची. पुढे जे काय येईल ते कार्टेशियन इक्वेशन येतं. त्याचं काही फॉर्मॅट नाही आहे. जर पाहिजेच असेल फॉर्मॅट तर इन द फॉर्मॅट ऑफ, लक्षात ठेवा, इन द फॉर्मॅट ऑफ, कोणाच्या फॉर्मॅटमध्ये असतं? ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल्स टू 0. हे असतं कार्टेशियन इक्वेशन. ज्या कार्टेशियन इक्वेशनमध्ये कुठली टर्म असते? एक्सची टर्म असते, वायची टर्म असते, झेडची टर्म असते आणि कॉन्स्टंटची टर्म असते. ठीक आहे, पण याच्यावर फोकस करू नका, फक्त व्हेक्टर इक्वेशन. व्हेक्टर इक्वेशनचे 5 टाईप आहे, लक्ष द्या बरोबर. फक्त न्यूमेरिकल सुरू करेल, फक्त तुम्हाला टाईप समजला पाहिजे बस. पहिला टाईप कुठला आहे सांगा? प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट. प्लेन एका पॉईंटमधून जात आहे आणि एका वेक्टरला काय सांगा? परपेंडिक्युलर आहे. ओके, सेकंड टाईप काय बघा? टाईप 2. ओके, लक्ष द्या. टाईप 2 मध्ये जर का बघितलं तर टाईप 2 मध्ये सरळ सांगू शकता बघा, प्लेन इज पासिंग थ्रू द पॉईंट. लक्षात ठेवा, प्लेन इज पासिंग. बघा, प्लेन इज पासिंग थ्रू. हा, प्लेन कुठनं पास होत आहे? प्लेन इज पासिंग थ्रू द पॉईंट ए. एका ए पॉईंट मधनं प्लेन पास होत आहे ज्याचा पोझिशन वेक्टर किती आहे? ए बार आहे. ओके, अँड पॅरलल, तुमचा प्लेन पॅरलल आहे कोणाला? सॉरी, पॅरलल टू TWO2 नॉन पॅरलल व्हेक्टर्स. व्हेक्टर्स कुठले असतात? बी बार अँड काय? सी बार. ते नॉन पॅरलल व्हेक्टर्स आपण घेतो बी बार अँड सी बार. बघा, प्लेन इज पासिंग टू द पॉईंट म्हणजे इथं कुठला तरी एक पॉईंट आहे, त्या ए पॉईंट मधनं प्लेन पास होत आहे. येस, प्लेन इज पासिंग टू द पॉईंट. लक्ष द्या, समजा हा प्लेन तुमच्या कुठल्या तरी एका ए पॉईंट मधनं पास होत आहे. येस, सपोज हा ए पॉईंट आहे, ए पॉईंट मधनं प्लेन पास होत आहे, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे. सो मला सांगा, हा पॉईंट ए आहे, त्या ए पॉईंट मधनं प्लेन पास होत आहे, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे. झालं. अँड दॅट प्लेन इज पॅरलल. सांगा बरं, प्लेन तुमचा कसा आहे? व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? हा प्लेन हॉरिझॉन्टल. दॅट प्लेन इज पॅरलल. हा प्लेन पॅरलल आहे. कोणाला पॅरलल आहे? 2 नॉन पॅरलल वेक्टर्स. कुठले तरी 2 नॉन पॅरलल वेक्टर आहे, त्या 2 नॉन पॅरलल वेक्टरला हा प्लेन काय? पॅरलल आहे. मी डायग्राम दाखवतो कशी असेल. लक्ष द्या बाळांनो, इकडे रे अभि, इकडे ना भामटे आहे. अबे इकडे ये. हा, इकडे इकडे तुला फेमस करतो महाराष्ट्रात. हा, अबे इकडे बघा. ठीक आहे, लक्ष द्या. हा, ओके. हा, सपोज हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, या पॉईंट मधनं प्लेन पास होत आहे. प्लेन इज पासिंग टू द पॉईंट. बघा, ओके. ए पा, प्लेन इज, अबे कसा माकुळ्यासारखा जातं इकडे. ठीक आहे. हा, प्लेन इज पासिंग टू द पॉईंट. पकडे. हा, घाबरू को, काही नाही करताय. हा हा, ओके. हा, तर लक्षात ठेवा. हा, प्लेन इज पासिंग टू द पॉईंट. प्लेन बघा एका पॉईंट मधनं जात आहे अँड प्लेन इज पॅरलल टू 2 नॉन पॅरलल वेक्टर. सपोज बी बार अँड सी बार 2 नॉन पॅरलल वेक्टर आहे. बघा, बी बार अँड सी बार. हा बी बार आणि हा सी बार 2 पॅरलल आहे की नॉन पॅरलल आहे? पॅरलल असते तर असे असते बरोबर. हे बाय 2 नॉन पॅरलल वेक्टर आहे. या 2 नॉन पॅरलल वेक्टरला हा प्लेन पॅरलल आहे. बघा, करेक्ट आहे. हे बघा, प्लेन इज पासिंग टू द पॉईंट. वर करणं. प्लेन इज पासिंग, लक्ष द्या. प्लेन इज पासिंग टू द पॉईंट. कुठल्या तरी एका ए पॉईंट मधनं प्लेन पास होत आहे आणि तो प्लेन पॅरलल आहे. कोणाला पॅरलल आहे? 2 नॉन पॅरलल वेक्टरला. म्हणजे हे 2 वेक्टर बी बार अँड सी बार नॉन पॅरलल आहे. बघा, दिसतंय नॉन पॅरलल. या 2 नॉन पॅरलल वेक्टरला हा प्लेन पॅरलल आहे. तुम्हाला टाईप समजले पाहिजे बरं का, तरच न्यूमेरिकल सॉल्व्ह आहे. मग मी काय करणार? ओके, साधी गोष्ट. हा कोण आहे? बी बार. हा कोण आहे? सी बार. तर हा कोण झाला सांगा? बी बार की बी बार क्रॉस सी बार? मग बी बार क्रॉस सी बार माझ्या प्लेनला काय झाला? परपेंडिक्युलर. म्हणजे मागचाच टाईप झाला ना. मागच्या टाईप मध्ये प्लेन इज पासिंग टू द पॉईंट होताच आणि एक काय होता? एन बार होता. कोण होता? एन बार. आता हा जो एन बार आहे तो एन बार आहे की बी बार क्रॉस सी बार आहे? बी बार क्रॉस सी बार आहे. फिनिश. ओके, हो बाजूला हो. ठीक आहे. हा, ते राहू दे ना भामट्या तिथंच. ठीक आहे. हा, तुझी गरज आहे, थांब तिथंच. हा,
हे बा आता हे बी बार आणि सी बार समजलं कसे आहेत. ओके बी बार आणि सी बार असे वेक्टर्स आहेत. ओके आणि प्लेन काय माहिती आहे का त्याला पॅरलल आहे प्लेन असं आहे. मग आपण या बी बार आणि सी बारचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर काय होतं सांगा बी बार की बी बार क्रॉस सी बार बी बार क्रॉस सी बार. आणि तो बी बार क्रॉस सी बार आपल्या मागच्या टाईपचा कोण आहे बोला ना एन बार आहे. कसं काय एन बार आहे कारण मला हे सांगा प्लेन कसं आहे होरिझॉन्टल आणि बी बार क्रॉस सी बार कसं आहे व्हर्टिकल. मग मागच्या टाईपमध्ये एन बार हा परपेंडिक्युलर होता ना म्हणजे बस तोच फॉर्मॅट येणार आहे तुम्हाला. सो वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय राहील बोला वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन प्लेनचं वेक्टर इक्वेशन काय असेल. थोडं मागच्या टाईपमध्ये जाऊ आर बार डॉट किती असतं एन बार इज इक्वल्स किती असतं ए बार डॉट एन बार स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार दिसताय. ओके मग हा एन बार म्हणजे तोच आहे बाळांनो. येस ओके फक्त इथं काय करणार आर बार डॉट एन बार म्हणजे आहे बी बार क्रॉस किती आहे बोला सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट किती आहे बोला बी बार क्रॉस किती आहे सी बार. खतम. आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू किती असतं बी बार क्रॉस सी बार. आर गेटिंग येस बस झालं बाकी सॉल्व करायचं बाकी काहीच नाही. दिस इज द वेक्टर इक्वेशन. तुम्ही टाईप समजून घ्या अभ्यास कमी होईल तुमचा नाही तर कन्फ्युजन होईल डोक्यात. यात एक नोट लिहून देतो सगळ्यात महत्त्वाचं असतं. जनरली याच्यात आता 3 वेक्टर आहे. पहिला ए बार द पॉईंट थ्रू विच द लाईन इज प्लेन इज पासिंग. दुसरा बी बार आणि सी बार हे नवीन 2 वेक्टर आहे म्हणजे टोटल किती वेक्टर आहे 3 वेक्टरचा यूज करतो. तर कधी कधी पॅरामेट्रिक इक्वेशन देतात लक्षात ठेवा. पॅरामेट्रिक बघा पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ प्लेन इज काय असतं पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ प्लेन इज आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार. सर हे कशासाठी सांगताय काहीच गरज नाही फक्त लक्षात ठेवा हा टाईप 3 मध्ये येतं बस. किती वेक्टर आहे 3 ए बार बी बार आणि काय सी बार. हे बा ए बार बी बार सी बार हे कधी कधी या रिलेशन मध्ये येतात. याच्यावर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे फक्त तुम्हाला टाईप समजलं पाहिजे. जर का असे 3 आले तर हे टाईप 2 मध्ये जातं. कशात जातं बोला टाईप 2. ठीक आहे. तर बाळांनो पहिलं बघितलं आपण द प्लेन इज पासिंग टू द पॉईंट अँड प्लेन इज परपेंडिक्युलर टू द वेक्टर. सेकंड बघितलं आपण प्लेन इज पासिंग टू द पॉईंट अँड पॅरलल टू काय असतं टू नॉन पॅरलल वेक्टर्स. ठीक आहे ओके हां स्वतःच्या मनाने कशाला सुरू करायचे. हां मी सुरू करणारच होतो आता आता इथून 15 मिनिटं नाही करणार. ते बा समजलंय दरवाजा ओपन आहे. हां दरवाजा ओपन आहे मी करणार होतो सुरू कशाला शानपणा करायचा. हां चालेल ओके असं मी पहिलेपासून करायला किती इलेक्ट्रिक बिल वाचलं असतं माझ्या. हां ठीक आहे हां ए ते दार बंद कर. हां इथून 15 मिनिटं बरोबर सांगशील 15 मिनिटं झाल्यावर. हां बघा 2 टाईप झाले आपले. द प्लेन इज पासिंग टू द पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. प्लेन इज पासिंग टू द पॉईंट अँड पॅरलल टू 2 नॉन पॅरलल वेक्टर्स. ठीक आहे. आता तिसरा टाईप कुठला असतो बाळांनो ए आवाज नको आहे बघा. टाईप 3 टाईप 3 मध्ये काय दिलाय तुम्हाला प्लेनचं इक्वेशन लिहायचं आहे. ओके वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. आता लक्षात ठेवा काय असतं प्लेन इज पासिंग थ्रू. प्लेन कुठनं पास होत आहे प्लेन इज पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट. कुठले नॉन कोलिनियर पॉइंट. करेक्ट आहे नॉन कोलिनियर पॉइंट्स. प्लेन हा 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधनं पास होत आहे. आता नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे समजलंय का असे 3 पॉइंट्स की जे नॉन कोलिनियर आहे म्हणजे हा ए पॉइंट आहे हा बी पॉइंट हा सी पॉइंट आहे. करेक्ट आहे नॉन कोलिनियर एका लाईनवर नाही आहे नॉन कोलिनियर पॉइंट्स आहे आणि त्या नॉन कोलिनियर पॉइंट्स मधनं प्लेन पास होत आहे. म्हणजे प्लेन इज पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. लक्षात ठेवा त्यातला पॉइंट हा ए आहे ज्याचा पोझिशन वेक्टर ए बार असतो. दुसरा पॉईंट बी आहे ज्याचा पोझिशन वेक्टर बी बार असतो. तिसरा पॉईंट सी आहे ज्याचा पोझिशन वेक्टर सी बार असतो. आणि चौथा पॉईंट पी घेतच असतो आपण ज्याचा पोझिशन वेक्टर आर बार. तो काही डोक्यात घ्यायचा नाही बरं का त्याची कुठली कंडिशन दिलेली नसते. प्लेन इज पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. हे बा ए बी सी नॉन कोलिनियर पॉईंट्स आहे. आता पी पॉईंटचा पोझिशन वेक्टर किती असतं बाळांनो आर बार. करेक्ट आहे. मग आता आपण काय करायचं समजलंय किती किती पॉईंट्स आहेत 3. कुठले आहेत ते 3 ए बी सी. सो लक्षात ठेवा लेट 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. आवाज नको आहे नॉन कोलिनियर पॉइंट्स 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स घेतले. कुठले त्यातला ए पॉइंट ज्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे बी पॉइंट ज्याचा पोझिशन वेक्टर बी बार आहे अँड सी पॉइंट ज्याचा पोझिशन वेक्टर किती आहे सी बार. आर नॉन कोलिनियर हां नॉन कोलिनियर पॉइंट्स आहे. ठीक आहे. आता जर का 3 पॉइंट्स नॉन कोलिनियर असतील तर एक काम करायचं पी पॉईंट एक आपण एक्स्ट्रा घेतच असतो. या ती पॉईंट पासून 4 आता हे 4 झाले म्हणजे 3 आणि हा एक 4 असे 3 वेक्टर्स तयार झाले. पी ए बार पी बी बार आणि पी सी बार. कुठले बोलू मी पी ए बार पी बी बार आणि पी सी बार. अदरवाइज तुम्ही एक काम करा हां एक काम करा ए पी बार
ए बी बार आणि ए सी बार हे 3 वेक्टर्स तयार झाले. म्हणजे आता 4 पॉईंट पासून 3 वेक्टर्स तयार केले बघा. पी ए बी सी त्यातला एक कॉमन ठेवला, ए पी बार ए बी बार ए सी बार. आता मला हे सांगा, हे चारीच्या चारी पॉइंट्स नॉन कोलिनियर आहे पण एकाच प्लेन मध्ये. ओके, मग इथे लिहू शकता लेट ए बार लेट द 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स ए. सो 3 वेक्टर्स 4 पॉइंट पासून जे 3 वेक्टर्स तयार झाले, कुठले 3 वेक्टर्स तयार झाले सांगा. 3 वेक्टर्स कुठले, ए पी बार नंतर ए बी बार आणि नंतर काय ए सी बार. ए पी बार ए बी बार आणि काय ए सी बार आर सांगा कोण आहे, कोप्लेनर वेक्टर. कोप्लेनर वेक्टर्स कुठले वेक्टर्स आहे सांगा, कोप्लेनर वेक्टर्स एकाच प्लेन मध्ये आहे. आता 3 वेक्टर कोप्लेनर केव्हा असतात, एक तर एक वेक्टर बाकीच्या दोघांच्या स्केलर मल्टिपल मध्ये असत नाही. स्केलर मल्टिपल की लिनियर कॉम्बिनेशन, लिनियर कॉम्बिनेशन. नाही तर तिघांचा आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट किती असतो बाळांनो, 0. शिकवलं आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. 3 वेक्टर्स कोप्लेनर आहे म्हणजे आगाचा अर्थ तिघांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 आहे. कोण तिघ, ए पी बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार, बस खतम, इज इक्वल्स टू 0. ए पी बार डॉट ए बी बार क्रॉस किती असतं ए सी बार. बस बाकी काहीच करू नका, एवढं लक्षात ठेवा. झालं, तुम्हाला मी सांगितलं होतं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजे व्हेक्टरचा शेवटचा एक्सरसाइज. त्या शेवटच्या एक्सरसाइज मध्ये आपण सांगितलं होतं की एखादा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट हा 0 केव्हा असतो, एखादा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट हा 0 केव्हा असतो, जेव्हा ते 3 वेक्टर्स काय असतात सांगा, कोलिनियर असतात की कोप्लेनर असतात, कोप्लेनर असतात. इज इट क्लियर, येस. ओके, नेक्स्ट. ही झाली तिसरी केस. ओके, चौथी केस. ओके, चौथ्या केस मध्ये लक्षात ठेवा टाइप 4. टाइप 4 मध्ये थोडं लक्ष द्या. ओके, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन बघा काय लिहिताय मी, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आहे की प्लेन आहे रे, प्लेन. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, प्लेनचं वेक्टर इक्वेशन लिहायचं आहे पण कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन. ओके, इन नॉर्मल फॉर्म. वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन इन काय, नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्म, नॉर्मल फॉर्म मध्ये प्लेनचं वेक्टर इक्वेशन काय असतं बाळांनो लक्षात ठेवा. आता नॉर्मल हा वर्ड काय असतो, ऐ ते बंद कर. नॉर्मल काय असतो लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय नॉर्मल, नॉर्मल म्हणजे एक परपेंडिक्युलर असतो. आता नॉर्मल परपेंडिक्युलर आणि परपेंडिक्युलर नॉर्मल मध्ये डिफरन्स काय कोणी सांगू शकते का. मी मान्य करतो नॉर्मल ही लाईन परपेंडिक्युलर असते, बरं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉर्मल अँड परपेंडिक्युलर सांगा बरं. या लाईनला ही काय ड्रॉ केली, नॉर्मल ड्रॉ केली की परपेंडिक्युलर ड्रॉ केली. मग या लाईनला मला नॉर्मल ड्रॉ करायची आहेत, कशी कराल, खाली घेऊन जायची, ही नॉर्मल झाली. व्हेरी गुड. आता लक्षात ठेवा नॉर्मल आणि परपेंडिक्युलर काय असते. ही लाईन परपेंडिक्युलर आहे आणि हिला जर का नॉर्मल म्हणायचं असेल तर हिची सुरुवात ओरिजिन पासून झाली पाहिजे. कुठलं असतं, ओरिजिन. नॉर्मल इज अ परपेंडिक्युलर बट विच इज स्टार्टिंग फ्रॉम द ओरिजिन. नॉर्मल ही एक परपेंडिक्युलर असते पण त्याची सुरुवात कुठून होते, ओरिजिन पासून. जर का हा एक परपेंडिक्युलर आहे पण ज्याचा इनिशियल पॉईंट ओरिजिन आहे, पण जर का याचा इनिशियल पॉईंट ओरिजिन नसेल तर याला तुम्ही नॉर्मल नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं, फक्त परपेंडिक्युलर म्हणायचं. ओके, तर लक्षात ठेवा तुम्हाला म्हटलंय इक्वेशन ऑफ अ प्लेन इन अ नॉर्मल फॉर्म म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, प्लेनला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे जो ओरिजिन पासून सुरू झाला. समजा हा घेतला वाय ऍक्सिस, आवाज नको आहे, हा घेतला एक्स ऍक्सिस आणि नंतर घेतला बाळांनो हा पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस, बरोबर आहे. ही घेतली ओरिजिन, काय घेतली, ओरिजिन. आणि आता एक लक्षात ठेवा तुम्हाला या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे, ठीक आहे. हे बा प्लेन मी असा पकडतो, लक्ष द्या, हा प्लेन मी असा पकडला, हे बा प्लेन असा पकडला, ठीक आहे. हे बा प्लेन पकडला मी असा, इज इट क्लिअर. आणि या प्लेनला मला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. इकडे रे लवकर रे, ते तसं पकड, मी आता पकडलं तसं, दोन्ही हातानं सरळ पकड. हां ओके, हे वर वर पकड, वर वर एक हात वर पकड. हां हां, हे बा दिस इज द प्लेन. या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे पण नॉर्मल फॉर्म. नॉर्मल म्हणजे समजते का, अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. थोडा टच नको करू, हां आता करा, आता करा म्हणजे लाईन मारू, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, एवढे हा ठीक आहे. हां ए मला हे सगळ्या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे नॉर्मल फॉर्म मध्ये. बाय नॉर्मल आहे, बरोबर आहे. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, पण तू कुठून सुरू झाला, ओरिजिन पासून, ठीक आहे. ओके बस, ओके नाही थांब इथंच, थांब 2 मिनिटं, एक लास्ट टाइम सुरू आहे. हां हे बा हे प्लेन आहे, ऍक्च्युअली तो असा प्लेन नाही आहे, लक्षात ठेवा. प्लेन असा आहे, रिगार्डिंग येस.
मग या प्लेनला आपण काय ड्रॉ केला सांगा, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. काय ड्रॉ केला? परपेंडिक्युलर. हे पहा असा परपेंडिक्युलर जो कोणापासून सुरू झालाय? ओरिजिन. ओके, मग त्या प्लेनला आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हे पहा असा परपेंडिक्युलर ड्रॉ, एन बार म्हणू आपण, पी पॉईंट घेऊ आपण, हा कुठलाही पॉईंट घेतला चालते. करेक्ट आहे. ओके, आणि लक्षात ठेवा प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे नॉर्मल फॉर्ममध्ये. चला, मग प्लेनचं नॉर्मल फॉर्ममध्ये इक्वेशन काय असते तर तुम्हाला माहिती आहे. हे पहा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, पण असा परपेंडिक्युलर ज्याची सुरुवात कुठून झाली? ओरिजिन. प्रॅक्टिकल डायग्राम जर बघायची झाली तर प्रॅक्टिकल डायग्राम असेल असा प्लेन आहे, आणि हे पहा नॉर्मल ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन. ओके, म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन इज कॉल्ड एज नॉर्मल. तर बेसिकली नॉर्मल म्हणजे काय असतं? नॉर्मल इट इज अ परपेंडिक्युलर ड्रॉन, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन, लक्षात ठेवा, इज अ नॉर्मल. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन इज अ नॉर्मल. ठीक आहे. ओके, आता या प्लेनवर एक कुठला तरी पॉईंट पी घ्यायचा ज्याचा पोझिशन वेक्टर किती असतं? आर की आर बार? आर बार. सो बाळांनो काय असतं त्याचं इक्वेशन? काय असतं? सो वेक्टर इक्वेशन काय असतं बाळांनो? सो गाईज वेक्टर इक्वेशन, आवाज नको आहे बघा. वेक्टर इक्वेशन इज, वेक्टर इक्वेशन इज किती असतं? आर बार डॉट किती असतं? एन कॅप इज इक्वल्स टू असतं पी. आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. अँड पी म्हणजे असतं बाळांनो लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. काय असतं बोला? लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. काय असतं? लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. म्हणजे तुम्ही जर का इथं काहीतरी एम पॉईंट काढला तर डिस्टन्स ओ एम, डिस्टन्स किती असतं? ओ एम इज इक्वल्स टू किती असतं? लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, ज्याला आपण पी म्हणतो. या पॉईंटला पी घ्या, नाही तर मग एक काम करा, कन्फ्युजन होत असेल तर एम घ्या, किंवा लेंथ ऑफ परपेंड एम घेऊ. काय घेतलं त्यांनी? टेक्स्टबुकमध्ये पीच घेतलाय म्हणून म्हटलं, पण तो पी पॉईंट वेगळा आहे. हे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे ओ एम, डिस्टन्स. ओके, सो पी इज इक्वल्स टू असतं लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. त्याला आपण डिस्टन्स काय म्हणू शकतो का? ओ की ओ एम? ओ एम. लक्षात ठेवा. सो आर बार डॉट एन कॅप, एन कॅप म्हणजे समजते का? हे पहा एन बार हा वेक्टर आहे, त्याचा कॅप, कॅप म्हणजे कोण? युनिट वेक्टर. तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. करेक्ट आहे. इज इक्वल्स टू पी. पी म्हणजे असतं लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. ओके, चला, हा झाला तुमचा कुठला टाईप? चौथा टाईप. सांगा पहिला टाईप काय होता? द प्लेन इज पासिंग टू द पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. सेकंड टाईप काय होता? द प्लेन इज पासिंग टू द पॉईंट अँड पॅरलल टू टू नॉन पॅरलल वेक्टर्स. तिसरा टाईप द प्लेन इज पासिंग टू 3 नॉन पॅरलल पॉईंट, नॉन कोलिनियर पॉईंट्स. आणि चौथा टाईप हा होता नॉर्मल फॉर्म. आणि लास्ट टाईप, टाईप 5, लक्षात ठेवा, टाईप 5 होतं बाळांनो. ओके, की प्लेन इज पासिंग थ्रू, बघा प्लेन इज पासिंग थ्रू, बघा मी काय म्हणताय, प्लेन इज पासिंग थ्रू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, प्लेन इज पासिंग थ्रू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ काय? टू प्लेन्स. असा प्लेन जो दोन प्लेनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधनं पास होत आहे. याचा अर्थ काय? आता इकडे लक्ष द्या. हा प्लेन आहे, इमॅजिन करा. हे बघा प्लेन आहे, या प्लेनचं इक्वेशन दिलं राहील, या प्लेनचं इक्वेशन दिलं राहील, या दोन्ही प्लेनचं इक्वेशन दिलेलं राहील. या दोन्ही प्लेनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये दोन्ही पॉईंट इथं भेटले, हे दोन्ही प्लेन इथं भेटले. या दोन्ही प्लेनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधनं जो तिसरा प्लेन जातो, हे पहा हा जातो, हे पहा तिसरा गेला. अरे गडिंग झोपायचं नाही श्रेया, फॅन बंद असून झोपता म्हणजे तुम्ही लेट डेंजर आहे. हा ठीक आहे, चालेल, चॅलेंजच नाही तुम्हाला. या प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे, या प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे, दोन्ही प्लेनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधनं पहा तिसरा प्लेन चाललाय. सगळ्यात बेस्ट डायग्राम हीच आहे याची. समजलाय की नाही? किती प्लेन आहे सांगा माझ्या हातात सध्या? 3. ओके, हे 2, या दोघांची इक्वेशन दिलं राहील, या दोघांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधनं हा तिसरा प्लेन गेला. ओके, दिस इज द प्लेन विच इज पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. बरोबर आहे? अरे दोन प्लेनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, अरे सवय नाही आता. ठीक आहे, लक्ष द्या. हा बघा, लक्ष द्या. दिस इज द प्लेन पासिंग टू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. आता इकडे लक्ष द्या, याची डायग्राम काढायची असेल तर कशी काढाल? बाळांनो आवाज नाही, लक्ष द्या इकडे. हा, तुम्हाला माहिती आहे का अजून 5 मिनिटं बाकी आहे, नाही तर तिथून 15 मिनिटं सुरू होतील. हा, शांत बसायचं. हे बघा रे, या दोन प्लेनचं इक्वेशन दिलाय तुम्हाला, या प्लेनचं इक्वेशन दिलाय आणि या प्लेनचं इक्वेशन दिलाय, या दोन प्लेनचं इक्वेशन दिलाय आणि या दोन प्लेनचं इक्वेशन दिलं असताना या दोन प्लेनच्या इंटरसेक्शन मधून जाणारा हा तिसरा प्लेन, याचं इक्वेशन काढायचं आहे. म्हणजे काय करायचं? सपोज या प्लेनचं तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन दिलंय. प्लेनचं इक्वेशन कसं असते? जसं लाईनचं इक्वेशनचा पॅटर्न आहे, लाईनच्या व्हेक्टर इक्वेशनचा पॅटर्न काय? आर बार इज इक्वल्स किती असतं? ए बार प्लस किती असतं? लॅम्बडा बी बार. याच पॅटर्न मध्ये आपण बॉक्स करून लिहितो. तसं प्लेनच्या इक्वेशनचा पॅटर्न असतो. वेक्टर इक्वेशन असतं आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू किती असतं? पी. आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू किती असतं? पी.
आर बार डॉट एन बार इज इक्वल्स किती असतं पी. आर बार डॉट एन बार इज इक्वल्स किती असतं पी. तर समजा ओके N1 P1 घेतलं आणि या प्लेनचं घेतलं आर बार डॉट N2 बार इज इक्वल्स किती असतं P2. किती असतं P2. झालं. हे दोन्ही प्लेनचे एक व्हेक्टर इक्वेशन दिले आहेत आणि दोघांच्या इंटरसेक्शन मधनं हे बघा जिथं दोघांचं इंटरसेक्शन झालं त्यातनं तिसरा प्लेन पास होतो. कुठला थर्ड प्लेन पास होतो लक्षात ठेवा. तर तो जो थर्ड प्लेन पास होतो लक्ष द्या तो जो थर्ड प्लेन पास होतो तो असा होईल हे पहा दिस इज द थर्ड प्लेन करेक्ट आहे. तो जो तिसरा प्लेन आहे तो तिसरा प्लेन कुठनं पास होत आहे समजलाय. ओके दॅट इज अ थर्ड प्लेन विच इज पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. या दोन प्लेनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधनं हा जो तिसरा प्लेन तयार पास झाला त्याचं इक्वेशन काय असतं. द इक्वेशन ऑफ अ प्लेन विच इज पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू गिवन प्लेन्स. करेक्ट आहे. दोन्ही प्लेनचे कुठले इक्वेशन दिले आहे सांगा. वेक्टर दिले आहे की कार्टेशियन. कार्टेशियन. तर हे रिक्वायर्ड प्लेनचं सुद्धा कार्टेशियन आहे की वेक्टर आहे. वेक्टर आहे. आर बार म्हणजे वेक्टर. तर रिक्वायर्ड प्लेनचं सुद्धा वेक्टर इक्वेशन भेटेल. तर रिक्वायर्ड प्लेनचं वेक्टर इक्वेशन असते आर बार डॉट याचा घ्यायचा N1 बार प्लस लॅम्बडा याचा घ्यायचा N2 बार इज इक्वल्स टू किती असतं P1 प्लस लॅम्बडा P2. हे पहा N1 बार P1 N2 बार P2 आर बार याचा N1 बार प्लस लॅम्बडा याचा N2 बार इज इक्वल्स टू P1 प्लस लॅम्बडा P2. यस दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ टू. ओके हे झालं वेक्टर इक्वेशन. आता यातच मी सांगून देतो तुम्हाला वेगळी डायग्राम काढल्यापेक्षा जर का या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन दिलं असेल कुठलं कार्टेशियन. आता जर सपोज कार्टेशियन इक्वेशन दिलं असेल तर काय करायचं सांगा. कार्टेशियन इक्वेशन काय असतं. हा समजा या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन दिलं आहे A1x प्लस किती असतं बोला B1y प्लस किती असतं C1z प्लस D1 इज इक्वल्स टू 0. या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन दिलं आहे. आणि या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन दिलं आहे. या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन आहे A2x प्लस किती असतं बोला B2y प्लस किती असतं C2z प्लस किती असतं D2 इज इक्वल्स टू 0. या दोन्ही प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन दिलं आहे. प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन मी पहिल्याच टाईपमध्ये सांगितलं होतं. दोन्ही प्लेनचे कार्टेशियन इक्वेशन दिले आहेत आणि तुम्हाला दोघांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधनं जो तिसरा प्लेन जात आहे त्याचं कार्टेशियन इक्वेशन विचारतात. तर त्याचं कार्टेशियन इक्वेशन काय असतं याचं. तर बाळांनो असं लिहायचं काय A1x प्लस B1y प्लस C1z प्लस D1. A1x प्लस B1y प्लस C1z प्लस D1 प्लस लॅम्बडा इंटू A2x प्लस किती असतं बाळांनो B2y प्लस C2z प्लस किती असतं D2 इज इक्वल्स टू किती असतं 0. खतम. झालं. ओके पहिल्या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन प्लस लॅम्बडा इंटू दुसऱ्या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन करेक्ट आहे. ओके म्हणजे मी एकाच या दोन्ही गोष्टी सांगून दिल्या तुम्हाला. चालेल काही प्रॉब्लेम नाही. फक्त आता इथं लक्ष द्या हा फॉर्म की लाईन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स असं म्हणतात. जर का ते 3 पॉईंट्स कोलिनियर झाले तसं तर नॉन कोलिनियर असेल तरच निघत असतं. इफ 3 पॉईंट्स लक्षात ठेवा 3 पॉईंट्स आर कोलिनियर. जर का 3 पॉईंट्स कोलिनियर झाले ओके कुठले ABC त्याचे कोऑर्डिनेट्स घेतले A1 B x1 y1 z1. ओके B चे कोऑर्डिनेट्स घेतले बाळांनो लक्षात ठेवा x2 y2 z2 आणि C चे घेतले बाळांनो x3 y3 आणि काय घेतले z3. जर का 3 पॉईंट्स कोलिनियर झाले तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 0 असतं. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते आणि डिटर्मिनंट मध्ये काय लिहायचं लक्षात ठेवा. हां डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. डिटर्मिनंट मध्ये लिहायचं ओके x2 मायनस x1 y2 मायनस y1 ठीक आहे बघू दे. कंडिशन आहे की नाही तुम्हाला काय माहित. हां हे लक्ष द्या x मायनस x1 y मायनस y1 आणि z मायनस z1. x मायनस x1 y मायनस y1 आणि z मायनस z1. नंतर दिलाय तुम्हाला बाळांनो x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 x3 मायनस x1 y3 मायनस y1 z3 मायनस z1. ठीक आहे इज अ कार्टेशियन फॉर्म. ओके बाकी काही नाही चला. ओके तर किती टाईप आहे टोटल सांगा. 4 आहेत की 5 आहेत. 5 टाईप. ठीक आहे आता तुम्ही फक्त टाईप ओळखा बस डायरेक्ट. काय जाणार बस
बघा लक्ष द्या. हा, एक्सरसाइज 6.3. आवाज नको आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय? सिंपल. तुम्ही टाइप सांगा मला आता. फाइंड अ वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन विच इज ॲट अ 42 युनिट्स डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. सांगा प्लेनचं इक्वेशन किती डिस्टन्स वर दिलाय? 42 डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. सांगा कुठला फॉर्म आहे? बोला कुठला फॉर्म आहे? अरे बोला. फ्रॉम ओरिजिन नॉर्मल फॉर्म. कुठला फॉर्म? नॉर्मल फॉर्म विच इज नॉर्मल टू द वेक्टर. साधी गोष्ट दिलाय बाळांनो, लक्ष द्या. आता तुम्हाला काय दिलंय इथं बघा. हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. ओके, दिस इज एक्स ऍक्सिस. लक्ष द्या. दिस इज वाय ऍक्सिस अँड दिस इज झेड ऍक्सिस. आवाज नको आहे. ओके बाळांनो. ओके, या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे. लक्ष द्या. या प्लेनचं डिस्टन्स दिलाय ओरिजिन पासून किती दिलाय सांगा? पी डिस्टन्स असतं 42 युनिट्स. ओके, आणि हा वेक्टर जो असतो तो असतो एन बार. एन बार तुम्हाला एन बार दिलेला आहे. सांगा एन बार किती दिलाय तुम्हाला? एन बार दिलाय इट्स 2y कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. ओके, याच्यावर आपण एक पॉइंट पी घेतो ज्याचा पोझिशन वेक्टर आर बार घेतो आपण, आणि तुम्हाला वेक्टर इक्वेशन काढायचं आहे. मग नॉर्मल फॉर्म मध्ये वेक्टर इक्वेशन काय असतं सांगा? डायरेक्ट जा. हे बघा. अरे आता मदत झालं. हा, नॉर्मल फॉर्म मध्ये वेक्टर इक्वेशन काय असतं बोला? आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू किती असतं? पी. ओके, थोडं लक्ष द्या. हा सांगा. डायरेक्ट सरळ सांगू शकता. ओके बाळांनो इकडे बघा. वेक्टर इक्वेशन इन अ नॉर्मल फॉर्म. इथं लिहा असं नॉर्मल फॉर्म, म्हणजे अभ्यास करताना समजेल तुम्हाला. वेक्टर इक्वेशन इन अ नॉर्मल फॉर्म. फॉर्म्युला पार्ट नसेल तर नॉर्मल फॉर्म मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. काय फॉर्म्युला असतो? आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. एन कॅप म्हणजे काय असतं? तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड इज इक्वल टू पी. दॅट्स इट, फिनिश. चालेल. काय करायचं? आर बार डॉट एन बार. सांगा एन बार किती आहे? 2y कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ आय च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, जे च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर आणि के च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. आणि पी ची व्हॅल्यू किती आहे बोला? 42. पी ची व्हॅल्यू 42. लक्ष द्या इकडे. आता इथं काय करायचं? आर बार डॉट इट्स 2y कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप अपॉन अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर इज 4, 1 स्क्वेअर इज 1 आणि मायनस 2 स्क्वेअर 4 इज इक्वल टू किती असतं? 42. हा बघा बघा. इथं काय करायचं? आर बार डॉट इट्स 2y कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप अपॉन इथं करू शकता 3. 8 प्लस 1 9 रूट ऑफ 9 म्हणजे 3 इज इक्वल टू किती असतं बाळांनो? 42. झालं. म्हणजे हा 3 इकडे घेऊन जा आणि तुम्हाला एक फिक्स आन्सर येतं. आर बार डॉट 2y कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप इज इक्वल टू बोला 3 इंटू 42. 3 इंटू 42 काय असतं बोला? हा, सो आर बार डॉट 2y कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप इज इक्वल टू 126. दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन. या पॅटर्न मध्ये आन्सर लिहिलं गेलं पाहिजे. जसं लाईनचं कसं लिहायचो? ए बार प्लस लॅम्बडा इंटू काय लिहायचो? बी बार. तसं याचं असते आर बार डॉट एनी वेक्टर आणि इज इक्वल टू एनी कॉन्स्टंट असतो. झालं. आता इन केस तुम्ही इथे लिहू शकता. झालंय, न्यूमेरिकल संपलं कारण की वेक्टर इक्वेशन. पण इन केस जर का तुम्हाला कार्टेशियन विचारलं, इथं विचारलं नाही पण मी सांगून देतो कारण कार्टेशियनचे इक्वेशन एक्सरसाइज मध्ये नाही आहेत. ओके, पण जर पेपर मध्ये आले तर तुम्हाला जमलं पाहिजे, त्यामुळे मी इथंच लिहितो. ओके, तर अशा केस मध्ये काय करायचं? फॉर कार्टेशियन इक्वेशन बघा. फॉर कार्टेशियन इक्वेशन जर का कार्टेशियन इक्वेशन काढायचं असेल ऑलवेज पुट, मी तुम्हाला सांगितलं होतं आर बार इज इक्वल टू किती असतं? एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस किती असतं? झेड के कॅप. पुट करायचं. चला बोला. आर बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के 2 1 मायनस 2. चला टाका. काय होईल? आर बारची व्हॅल्यू काय टाकायची? एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. इथं असतं 2y कॅप प्लस जे कॅप मायनस 2j कॅप इज इक्वल टू 126. बरं आहे? बरं आहे ना? 2 1 मायनस 2 बरं आहे. चला करा. मल्टिप्लाय करा. डॉट प्रॉडक्ट घ्या. कसं घ्यायचं डॉट प्रॉडक्ट? आय आय जे जे के के. सांगा आयचा कोइफिशियंट किती आहे? x2 2x. ओके, प्लस किती असतं? 1 इंटू वाय वाय आणि मायनस 2 इंटू झेड मायनस 2z इज इक्वल टू किती असतं? 126. सो 2x प्लस किती असतं? y
minus 2z minus 126 is equals to 0 is the required Cartesian equation. Is the required, लक्ष द्या, is the required Cartesian equation. Is the required Cartesian equation. कुठलं इक्वेशन आहे? Cartesian. खतम. x ची टर्म, y ची टर्म, z ची टर्म, कॉन्स्टंट ची टर्म. विचारलं तर या क्वेश्चन मध्ये फक्त वेक्टर इक्वेशन विचारलं होतं. एक क्वेश्चन मधात आलाय ते बरोबर घेशील फोटो त्याची. हा क्वेश्चन नंबर 2 टाइप लक्षात ठेवा. टाइप, मला टाइप सांगा. हा फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द प्लेन. आता हे राहू द्या, हे ऍक्च्युअली हा क्वेश्चन पुढच्या एक्सरसाइज मधला आहे. डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द प्लेन. जसं आपण सकाळी काय शिकलो, डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाईन, तसं डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द प्लेन पुढच्या एक्सरसाइज मध्ये येणार आहे. तेव्हा मी हा क्वेश्चन घेतो. या एक्सरसाइज मध्ये फक्त इक्वेशन वाले प्लेनचे क्वेश्चन आले पाहिजे, बाकी नाही आले पाहिजे. बघा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर, हा ऍक्च्युअली पुढच्या एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे. आता इकडे बघा. हा आता क्वेश्चन नंबर 4 बघा, ट्विस्ट दिली आहे क्वेश्चन मध्ये थोडी. काय दिलाय बघा, रिड्यूस द इक्वेशन इन द नॉर्मल फॉर्म अँड हेन्स फाइंड. आता तुम्हाला एक इक्वेशन नॉर्मल फॉर्म मध्ये विचारलाय आणि हेन्स फाइंड. बर थांबा, राहू द्या, त्यासाठी तुम्हाला डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाईनचे कॉन्सेप्ट पाहिजे. हे बघा, हे 5th नंबरचा क्वेश्चन काय दिलाय, फाइंड, मला एक सांगा, टाइप सांगा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन passing through the point having a position vector. Correct. Find the vector equation of a plane passing through the point having a position vector. एका पॉइंट मधनं जात आहे तर त्याचा पोझिशन वेक्टर काय असतं, ए बार. सो यू नो ए बार. सांगा ए बार काय दिलाय, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. हा प्लेन एका वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. ज्याला परपेंडिक्युलर असतो तो कोण असतो, एन के एन बार. एन बार. आणि सांगा एन बार काय असतं, बोला. एन बार इज इक्वल्स टू 4i कॅप प्लस किती असतं, 5j कॅप प्लस किती असतं, 6k कॅप. सांगा कुठला टाइप आहे, टाइप 1. पासिंग टू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. साधी गोष्ट आहे, याच्यावर कुठला एक पॉइंट घेतो पी आपण, ज्याचा पोझिशन वेक्टर आर बार घेतो. झाला, तिथं सरळ सांगू शकता. लक्ष द्या इकडे, इथे लिहू शकता वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन. एका प्लेनचं वेक्टर इक्वेशन पासिंग, प्लेन कुठनं पास होत आहे, पासिंग थ्रू ए, ज्याचा पोझिशन वेक्टर आहे ए बार अँड परपेंडिक्युलर टू एन बार. सांगा काय असतं वेक्टर इक्वेशन, बोला. आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. सो आर बार डॉट एन बार, सांगा एन बार किती आहे, 4i कॅप प्लस 5j कॅप प्लस 6k कॅप इज इक्वल्स टू ए बार किती असतं, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप डॉट एन बार. सांगा एन बार किती आहे, इट्स अ 4i कॅप प्लस 5j कॅप प्लस 6k कॅप. फिनिश. ओके, यू कॅन मेक अ डॉट प्रोडक्ट. सो आर बार डॉट 4i कॅप प्लस 5j कॅप 6k कॅप इज इक्वल्स टू, घ्या डॉट प्रोडक्ट. सांगा आय जे जे के के. सांगा आयचा कोइफिशियंट किती आहे, 1, इथे किती आहे 4, जे चा कोइफिशियंट 1, इथे किती आहे 5, के चा कोइफिशियंट 1, इथे किती आहे 6. फिनिश. आर बार डॉट 4i कॅप प्लस 5j कॅप प्लस 6k कॅप इज इक्वल टू, बोला किती होतं, बोला. 4 प्लस 5 प्लस 6 15. येस, हा पॅटर्न असतो. आर बार डॉट एनी वेक्टर इज इक्वल टू कॉन्स्टंट. बस, जसं लाईनचा पॅटर्न आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, तसा प्लेनचा पॅटर्न आहे. आर बार डॉट एक वेक्टर इज इक्वल टू किती असतं, कॉन्स्टंट. ठीक आहे. नेक्स्ट, तुम्ही फक्त टाइप बोर्ड का आता बघा. फर्स्ट झालाय, 5th झालाय. 6th क्वेश्चन, फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट. बरं, ओके, अशा एका प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे. दॅट प्लेन इज पासिंग थ्रू द पॉइंट. प्लेन एका पॉइंट मधनं पास होत आहे, कुठल्या, -1 2 3. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल आर टू बी गिवन. डायरेक्ट नॉर्मल नाही दिलं, डीआरएस दिले, डीआरएस डायरेक्शन रेशोज आर. काय दिले डायरेक्शन रेशोज, 0 to 5. म्हणजे तुम्ही याला जो वेक्टर परपेंडिक्युलर ड्रॉ कराल तो किती असणार आहे, ए आय कॅप प्लस बीजे कॅप प्लस सी के कॅप. कारण की ते स्वतः बोलतात डायरेक्शन रेशोज काढायचे आहे, कोणाचे, नॉर्मलचे.
डायरेक्शन रेशोज ऑफ अ नॉर्मल. नॉर्मल म्हणजे हा परपॅन्डिक्युलर. चला बोला काय करायचं सांगा. काय होईल मग एन बार इज इक्वल टू बोला किती कराल 0i कॅप प्लस 2j कॅप प्लस 5k कॅप. आणि विच फॉर्म शाला यूज सर तुमच्या डोक्यात येईल सर त्यांनी नॉर्मल वर्ड यूज केला तर नॉर्मल फॉर्म यूज करायचा का. बिलकुल नाही. त्याचा रिझन आहे कारण की त्यांनी दिलाय युअर प्लेन इज पासिंग टू द पॉइंट. प्लेन इज पासिंग टू द पॉइंट. नॉर्मल फॉर्म मध्ये प्लेन हा कुठल्या पॉइंट मधनं पास होत नाही आहे. नॉर्मल फॉर्म मध्ये बघा काय असतं दाखवतो मी. नॉर्मल फॉर्म इकडे बघा. नॉर्मल फॉर्म मध्ये प्लेन कुठल्याच पॉइंट मधनं पास होत नाही. पी पॉइंट फुकट घेतो त्याचा विचारच नसतो काही. आणि इथं सरळ दिला आहे की पॉइंट इज पासिंग टू द प्लेन. म्हणजे याचा अर्थ पॉइंट जर का प्लेन मधनं पास होत असेल तर कदाचित माझ्याजवळ एकच ऑप्शन राहिला हा. आणि हा नॉर्मल. नॉर्मल म्हणजे एक प्रकारचा काय असतो परपॅन्डिक्युलर असतो. ठीक आहे. पण प्युअर नॉर्मल फॉर्म नाही यूज करू शकत कारण की तुम्हाला बाह्य दिला आहे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. ठीक आहे. चला बोला ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत. त्या ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर किती असतं आर बार. सर त्यांनी कार्टेशियन विचारलं इक्वेशन. कार्टेशियन जरी विचारलं तरी पहिले कुठलं काढावं लागतं वेक्टरच काढावं लागतं. सो सगळ्यात पहिले काय करायचं लेट ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर ए बार किती असतं -i कॅप प्लस 2j प्लस किती असतं 3k. करेक्ट आहे. एन बार इज इक्वल टू किती असतं बोला. एन बार इज इक्वल टू किती असतं बोला. मग डायरेक्ट तुम्ही लिहा ना. हे बघा वेक्टर इक्वेशन बघा. वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन थोडं डिटेल मध्ये लिहून देत आहे. वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू ए हॅव्हिंग अ पोझिशन वेक्टर ए बार अँड परपॅन्डिक्युलर टू काय असतं सांगा एन बार. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. आर बार डॉट एन बार. एन बार काय सांगा 0i कॅप प्लस 2j कॅप प्लस 5k कॅप इज इक्वल टू ए बार सांगा ए बार -i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप अँड डॉट किती असतं एन बार बोला 0i कॅप प्लस 2j कॅप प्लस किती असतं 5k कॅप. चला घ्या. ओके बघा आर बार डॉट 0i कॅप प्लस 2j कॅप प्लस 5k कॅप इज इक्वल टू डॉट प्रॉडक्ट. सांगा डॉट प्रॉडक्ट काय असतं i j j k k. सांगा i चा कोएफिशिएंट -1 इंटू 0 प्लस 2 इंटू 2 प्लस 3 इंटू किती असतं 5. सो गाईज आर बार डॉट 0i कॅप प्लस 2j कॅप प्लस 5k कॅप इज इक्वल टू 0 प्लस 4 प्लस 15. करू शकता पुढे सांगा 15 प्लस 5 किती होईल 19. सो कुठल्या पॅटर्न मध्ये लिहाल सांगा लिहाल ना काय आर बार डॉट 0i कॅप प्लस 2j कॅप प्लस 5k कॅप इज इक्वल टू 19. सांगा इज अ वेक्टर इक्वेशन. कुठला आहे वेक्टर. आर बार आला म्हणजे वेक्टर. तुम्हाला कार्टेशियन पाहिजे असेल तर मी टेक्निक सांगितली काय करायचं फॉर कार्टेशियन इक्वेशन guys put your r bar is equals to xi cap plus yj cap plus zk cap. Can you solve? Yes. Okay. बाकी तुम्ही करू शकता. लागलं तुम्हाला मी पहिला क्वेश्चन दाखवतो एकदा. हे बघा पहिले वेक्टर इक्वेशन आलं तर आर बारची व्हॅल्यू ही टाकली सॉल्व करायचं डॉट प्रॉडक्ट घ्यायचा x ची टर्म y ची टर्म कॉन्स्टंट z ची टर्म आणि कॉन्स्टंट टर्म. ओके चला लक्ष द्या इकडे. हा इथे लिहू शकता यू कॅन सॉल्व. ओके x ची टर्म y ची टर्म z ची टर्म कॉन्स्टंट ची टर्म d ची टर्म म्हणू आपण. ठीक आहे इज इक्वल टू 0. ओके नेक्स्ट. आता इकडे बघा किती नंबरचा क्वेश्चन झाला आपला. हा आता बघा आता 9th नंबरचा क्वेश्चन बघा. हे महत्वाचा क्वेश्चन आहे 9th. काय दिलाय बघा फाइंड अ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग टू द पॉइंट. इकडे बघा फाइंड अ वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग टू द पॉइंट. तुमचा प्लेन एका ए पॉइंट मधनं पास होत आहे. ओके त्या ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. किती आहेत -2 7 आणि 5. म्हणजे तुम्हाला ए बार भेटला -2i कॅप प्लस 7j कॅप प्लस 5k कॅप अँड दॅट प्लेन पासेस टू द पॉइंट. तो प्लेन एका पॉइंट मधनं जात आहे अँड दॅट प्लेन इज पॅरलल टू 2 नॉन पॅरलल वेक्टर्स. बघा 2 नॉन पॅरलल वेक्टरला पॅरलल आहे. म्हणजे एक असतो बी बार आणि एक काय असतो बोला सी बार. तर हा कोण असतो माझा एन बार इज इक्वल टू काय करतो आपण बी बार क्रॉस सी बार करतो ना. सांगा कुठला टाईप आहे टाईप 2. टाईप 2.
सांगा बी बार आणि सी बार काय दिलाय बोला. हा बी बार इज इक्वल टू काय सांगा बोल. ते जे दोन दिले त्यातला पहिला हा इट्स अ 4i कॅप प्लस 4i कॅप मायनस जे कॅप प्लस 3k कॅप आणि सी बार काय असतं हा आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. आवाज नको आहे. तुम्हाला माहित आहे माझा पॅटर्न काय असतो सांगा काय फॉर्मॅट आहे आपला. ओके टाईप नंबर 2 तुम्ही बोलले. टाईप नंबर 2 मध्ये काय असतं हे बघा हा फॉर्म्युला आहे आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. इकडे तर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे पण इकडे तर क्रॉस प्रॉडक्ट आहे. मग पहिले बी बार क्रॉस सी बार वेगळा काढून घ्या आणि इकडे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट वेगळा काढून घ्या. लक्षात ठेवा आणि नंतर सॉल्व्ह करा. सांगा कसं करणार. सगळ्यात पहिले काय करायचं बी बार क्रॉस सी बार कसा काढणार आय कॅप जे कॅप के कॅप नंतर बी बारचे आणि नंतर सी बारचे करू शकता. येस आलेला आन्सर कोणत्या फॉर्म मधील आय कॅप जे कॅप के कॅप बरोबर आहे. नंतर RHS आपल्याला माहित आहे ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजे हा झाला क्रॉस प्रॉडक्ट की स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. आणि स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट मध्ये कुठे आय कॅप जे कॅप के कॅप येत नाही. पहिला वेक्टर आहे ए बारचे आय जे के चे कोइफिशियंट बघा -2 7 आणि किती आहे 5. नंतर बी बारचे किती असतात 4 -1 आणि 3 आणि नंतर सी बारचे 1 1 आणि किती असतं 1. आणि सगळ्यात शेवटी लिहायचं वेक्टर इक्वेशन. कुठलं इक्वेशन वेक्टर इक्वेशन. लक्ष द्या रे वेक्टर इक्वेशन काय असतं तर आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे हे तुम्हाला करायचं आहे. जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. बस इथं आय कॅप जे कॅप के कॅपचा आन्सर येईल इथं ठेवायचं आणि ही इथं व्हॅल्यू आणि तो पॅटर्नच असतो. आर बार नंतर एक वेक्टर पाहिजे आणि राईट हँड साईडला कोण पाहिजे वेक्टर पाहिजे की व्हॅल्यू पाहिजे व्हॅल्यू. ते बघा नाही लक्ष नाही काय पाहिजे राईट हँड साईडला वेक्टर पाहिजे की व्हॅल्यू पाहिजे व्हॅल्यू. बस आर बार ला एक वेक्टर इज इक्वल टू व्हॅल्यू. से यस करता येईल. यस स्वतःच्या पायाने चालत आले ना की कळेवर आले कोणाच्या गळल्यासारखे करता येतं सगळे झोपून राहिलेत. लाईट बंद करतो मी. तर झोपताय सट खाऊन आले वाटते. आता इकडे लक्ष द्या बस. हा इकडे बघा नालायक हो शिकवा लागते म्हणून मी जेवण करत नाही आणि तुम्ही सट खाऊन येता झोपता येतं माझ्यासमोर. कोण कोण जेवलं नाही लिस्ट बनवा आपण जेवायला जाऊ हॉटेलमध्ये. कधी कालपासूनच नाही जेवले का हा 10 नंबरचा क्वेश्चन बघा अतिशय सुंदर असा क्वेश्चन आहे. लक्ष द्या तुम्हाला दिलाय फाइंड द कार्टेशियन इक्वेशन. हा तुम्हाला दिलाय आर बार इज इक्वल टू आवाज नको आहे इट्स अ 5i कॅप -2j कॅप -3k कॅप प्लस लॅम्बडा इंटू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप इज इक्वल प्लस म्यू इंटू असतं आय कॅप -2j कॅप प्लस 3k कॅप. का रे मी असं कुठल्या टाईप मध्ये लिहून दिलाय आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू लॅम्बडा इंटू बी बार प्लस न्यू इंटू सी बार. कुठल्या तरी टाईप मध्ये लिहून दिला ना त्या टाईपचं न्यूमेरिकल आहे असं लिहून दिलाय बघा. आर बार इज इक्वल टू कम्पेअरिंग विथ थांबा बस त्या टाईप मध्ये घुसायचं आणि तिथला फॉर्म्युला यूज करायचा. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस किती असतं म्यू सी बार. लिहून दिलाय का सांगा कुठल्या टाईप मध्ये. हे बघा आहे कुठला टाईप आहे सेकंड. हे पहा फॉर्म्युला आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार प्लस इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. ठीक आहे बस खतम. सांगा ए बार कोण आहे चेहऱ्यावर नाही लिहून सांगा ए बार कोण आहे. इट्स अ 5i कॅप -2j मुझे लॅम्बडा इज इक्वल टू बी बार बोला. हा आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप ए अँड सी बार किती आहे बोला सी बार आय कॅप मायनस किती असतं तुझे प्लस मेरे को. आणि सांगा टाईप कुठला फर्स्ट आहे की सेकंड आहे सेकंड. मग डायरेक्ट डोळे झाकून वेक्टर इक्वेशन इज त्यांनी कार्टी विचारलं कार्टी लगेच नाही काढायची पहिले वेक्टर काढायची नंतर कार्टीत कन्वर्ट करायची. वेक्टर इक्वेशन इज आर बार डॉट किती असतं बी बार क्रॉस सी बार
इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. याला इक्वेशन नंबर 1 घ्या आणि ही स्टेप बाय स्टेप सॉल्व करा. ही स्टेप बाय स्टेप म्हणजे समजलं का? पहिले बी बार क्रॉस सी बार वेगळा सॉल्व करा. पहिले बी बार क्रॉस सी बार वेगळा सॉल्व करा. इज इक्वल्स टू आ कॅप जे कॅप के कॅप, इथं असतं बी बारचे, इथं असतं सी बारचे. आलेला आन्सर आ कॅप जे कॅप के कॅप, नंतर असतं ए बार डॉट बी बार क्रॉस सी बारचे. तिथं ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजे डिटर्मिनंट असतो 3/3. त्याचा आन्सर कोणाच्या फॉर्म मध्ये येतं रे? व्हेक्टरच्या फॉर्म मध्ये येतं की व्हॅल्यूच्या फॉर्म मध्ये येतं? व्हॅल्यू. आणि बस गपचूप याच्यात ठेवून द्यायचं. ओके आर बार लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. काय लिहायचं सांगा? ओके फ्रॉम इक्वेशन 1 इथं लिहायचं आर बार डॉट पहिला वेक्टर इज इक्वल्स टू व्हॅल्यू, जी काय येईल ती व्हॅल्यू. ओके व्हॅल्यू लिहा, इथं व्हॅल्यूज लिहाल फक्त VLVU व्हॅल्यू. ओके समजलाय ना? आणि नंतर तुम्हाला विचारलं कार्टी काढा. आपण कार्टी काढली की वेक्टर काढली? वेक्टर. कसं काय समजलं तुम्हाला वेक्टर आहे? तुम्हीच सांगितलं आर बार आहे, बार बार. ओके म्हणजे वेक्टर. तर इथं लिहायचं कार्टेशियन, कार्टेशियन फॉर्म. सांगा कार्टेशियन फॉर्म मध्ये काय करायचं? पुट आर बार इज इक्वल्स किती असतं? XI कॅप प्लस YJ कॅप प्लस किती असतं? ZK कॅप. इथं टाकायची व्हॅल्यू, दोघांचा डॉट्टी करायचा आणि बरंच काय काय करा. मग X ची टर्म, Y ची टर्म, Z ची टर्म, कॉन्स्टंट टर्म इज इक्वल्स टू 0 अशी कार्टी निघते. चला हा क्वेश्चन मला रफ मध्ये पूर्ण करून दाखवा. हा त्यासाठी 11 नंबरचा क्वेश्चन बघा. वाच क्वेश्चन. हा नाश्ता करायला काय स्नॅक्स घ्यायला बोलवलं होतं का आज क्लासमध्ये दुपारी 3 वाजता? हा काय दिलाय बघा. हा लक्ष द्या. वडापाव काय लेको पोर तुम्ही. हट. आता तुमचे बोर्डाचे पेपर आहेत, तर आता चुकूनही बाहेरचं खाऊन मी तुम्हाला फूड पॉइझनिंगची रिस्क घेऊ शकणार नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. हा नाही का? हा 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 आहे ना? हा बघा मग पेपरला अब्सेंट राहता तुम्ही. काय तर फूड पॉइझनिंग झालं, खाताना गपागप खाता. नाही मी खरंच सांगताय, तसे बाहेर आता खाऊ नका. पुढचे 1-2 महिने काळजी घ्या, घरचंच जेवण करा, सात्विक जेवण करत चला. दररोज 1 वाटी दही खायचं, लक्षात ठेवा. हा म्हणजे तुम्ही काही मसाला वगैरे खाल्ला असेल, काही नॉनव्हेज लवर्स वगैरे आहेत ना, ओके, तर ते दही तुम्हाला न्यूट्रलाइज करून टाकते तुमच्या बॉडीला. बॉडी शांत राहते, थंड राहते बॉडी. समजलाय का? दही माहिती आहे का? ठीक आहे ठीक आहे. हा आता इकडे लक्ष द्या. बस काय? हा काय 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 ते अभि काय लहान राहिले का ट्रिप न्यायला? करू आपण, ऐका ट्रिपचं प्लॅन करू आता. थांबा. ओके आजचा हा टॉपिकचा दी एंड होऊ द्या, आपण काहीतरी प्लॅन करू चांगला. चालेल. हा ऐका ऐका ट्रिपचं प्लॅन करू, चांगल्या ठिकाणी जाऊ कुठतरी आपण. ठीक आहे सगळे एकदा. काय तुमचं करू की करू करू नाही. ऐका ऐका थांबा बरं. लास्ट क्वेश्चन घेऊ द्या. बघा काय दिलाय. फाइंड अ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. हा बघा काय दिलाय. फाइंड अ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. मी असा स्मार्ट दिसतो का जास्त? त्या देतात का? अच्छा दिसतच नाही. ठीक आहे. हा ठीक आहे. बस बस बस. हा लक्ष द्या. फाइंड चला फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन विच मेक्स एन इंटरसेप्ट ऑफ 1 1 1 ऑन द कोऑर्डिनेट एक्सिस. आता लक्षात ठेवा. ओके लक्ष द्या. प्लेन कसा आहे बघा. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. लक्ष द्या. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. तुमचा प्लेन तिन्ही ऍक्सिसला टच करताय. तुमचा प्लेन तिन्ही ऍक्सिसला टच करताय. कुठं? 1 1 1 मध्ये. म्हणजे जर का तो एक्स ऍक्सिसला टच करत असेल तर या पॉइंटचे कोऑर्डिनेट असेल 1 0 0.
वाय आणि झिरो. आपल्याला माहित आहे जो पॉईंट एक्स एक्सिस वर आहे त्याचा कुठला कोऑर्डिनेट झिरो असतो, वाय आणि झेड. जो पॉईंट वाय एक्सिस वर आहे त्याचा कुठला कोऑर्डिनेट झिरो असेल, बोला, एक्स आणि झेड. आणि जो पॉईंट झेड ऍक्सिस वर आहे त्याचे कुठले, एक्स आणि वाय. मग तुमचा प्लेन या तिन्ही पॉईंट मधनं जात आहे. म्हणजे तुमचा प्लेन कसा असेल बघू दे, नोटबुक दाखव, नोटबुक. समजा असा प्लेन आहे, हे बा, हा प्लेन कदाचित या तिन्ही पॉईंट मधनं जातोय, समजलाय. म्हणजे एक्स एक्स ला कुठे टच होतो, वाय एक्स ला कुठे टच होतो, झेड एक्स ला कुठे टच. म्हणजे तुमचा प्लेन हा असा प्लेन आहे. दिस इज द प्लेन. द प्लेन इज टचिंग टू द, लक्ष द्या, द प्लेन इज टचिंग म्हणजे हे लक्षात, असे तीन एक्स असतात ना, एक्स वाय झेड असे असतात ना, तर प्लेन हा असा आहे, लक्षात ठेवा. हे बा, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा कोण आहे झेड. ऑल ऍक्सिस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे बाय प्लेन असा, या प्लेनचं इक्वेशन काढायचं तुम्हाला. दॅट प्लेन इज टचिंग टू द एक्स ऍक्सिस हियर, दॅट प्लेन इज टचिंग टू द झेड ऍक्सिस हियर, अँड दॅट प्लेन इज टचिंग टू द वाय ऍक्सिस हियर. म्हणजे ते तिन्ही पॉईंट कोणावर आहे, प्लेन मध्ये. जास्त डोकं लावायचं नाही. प्लेन मध्ये 3 पॉईंट दिले म्हणजे 3 पॉईंट कोलिनियर आहे की नॉन कोलिनियर आहे, नॉन कोलिनियर. बघा ना, कोलिनियर आहे की नॉन कोलिनियर आहे. मग झालं, नॉन कोलिनियर पॉईंट्सची आपण केस बघितली आहे ना. कुठली केस बघितली सांगा, काय करतो आपण सांगा, नॉन कोलिनियर पॉईंट्स असेल तर. हे बा, तुम्हाला टाईप समजला पाहिजे फक्त. हे बघा, ए बी सी ती नॉन कोलिनियर आहे. एक पी पॉईंट घेतो, मग ए बी बार जॉईन करतो, ए पी बार, ए बी बार, ए सी बार, आणि काय करतो, ए पी बार डॉट, कारण ते किती पॉईंट आहेत, 3. मग या प्लेनवर अजून एक कुठला तरी पॉईंट घ्या पी, ज्याचा पोझिशन वेक्टर आपण आर बार घेतो, करेक्ट आहे. मग आपण काय करतो, जॉईन करतो. कुठले, मग आता मला हे सांगा, हे टोटल किती पॉईंट झाली मिळून, 4 पॉईंट काय, नॉन कोलिनियर आहे पण को प्लेनर आहेत ना. को प्लेनर म्हणजे एकाच प्लेन मध्ये. म्हणजे याचा अर्थ, ओके, तुम्ही सरळ सांगू शकता की पॉइंट्स ए बी सी अँड पी आर काय सांगा, कोप्लेनर. आणि जर का पॉइंट्स कोप्लेनर असेल तर वेक्टर सुद्धा काय झाले, कोप्लेनर. 4 पॉईंट पासून 3 वेक्टर तयार करायचे. मी सांगितलं होतं ए बी सी पी, ओके, ए पी बी, नाही मी ए पी मरण, ए पी बार, ए बी बार, ए सी बार, असे 3 घेतले आपण, बरोबर आहे ना. ओके, लक्षात ठेवा, ए पी बार, हा, ए बी बार अँड काय, ए सी बार आर काय, कोप्लेनर. आवाज नको आहे. आणि वेक्टर्स कोप्लेनर असेल तर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट किती असतो, 0. म्हणजे इथे लिहू शकता ए पी बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू 0. झालं. आता लक्ष द्या, सगळ्यात पहिले ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर किती आहे, आय कॅप प्लस किती असतं, 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. बी पॉइंटचा पोझिशन वेक्टर किती आहे सांगा, बी बार इज इक्वल टू किती असतं, 0 आय कॅप प्लस किती असतं, जे कॅप प्लस 0 के कॅप. आणि सी पॉइंटचा पोझिशन वेक्टर सी बार किती असतं बोला, इट्स 0 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस किती असतं बाळांनो, के कॅप. बरं आहे. ओके, आता एपी बार डॉट एबी बार क्रॉस एसी बार असं करायचं आहे. मग आता तुम्हाला त्यासाठी पहिले इंडिव्हिज्युअल वेक्टर फाइंड करणं फार गरजेचं आहे बाळांनो. तुम्ही ते फाइंड करायला पाहिजे होते. पहिले एबी बार काढून घ्यायला पाहिजे होता, नंतर एसी बार काढून घ्यायला पाहिजे होता. बरं आहे, आपण ते काढून घ्यायला पाहिजे. आपण इथं पॅटर्न लिहिलं, हे वेक्टर इक्वेशन इथून याला सॉल्व्ह करू आपण, ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय करू, पहिले ए बी बार फाइंड करू. मी देतो सॉल्व्ह करून. बी बार मायनस काय असतं, ए बार, फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल. सांगा बी बार मायनस ए बार, 0 मायनस 1 मायनस आय कॅप, हा, जे मायनस 0 इट्स अ प्लस जे कॅप, आणि 0 मायनस 0 0 के कॅप. लक्षात ठेवा, हा ए बी बार. नंतर असतो एसी बार. बलबीर लक्ष दे बाळा, वर्षभर चांगला राहिला तू, आता का बरं असा करतोय, हा, वर्षभर मी काहीच बोललो नाही तुला, आता कशा शेवटी असा करतो. एवढा चांगला गोंडस बाळ आहे तू. हा, ए बी बार, ए तंतनू लक्ष दे इकडे. हा, एसी बार लक्षात ठेवा. हा, एसी बार मध्ये इनिशियल पॉइंट ए आहे, फायनल पॉइंट सी आहे. सी बार मायनस काय असतं, ए बार. सांगा सी बार मायनस ए बार, 0 मायनस आय कॅप किती असतं, मायनस आय कॅप. 0 मायनस जे किती असतं, प्लस 0 जे कॅप. आणि नंतर असतं 1 मायनस के म्हणजे किती असतं, 1 के कॅप. झालं. पहिले ए बी बार क्रॉस ए सी बारचा क्रॉस प्रॉडक्ट काढून घ्या. ओके, सो ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू असतं आय कॅप जे कॅप के कॅप. ओके, नंतर ए बी बारचे कोइफिशियंट -1 1 0, सो -1 1 0. आणि एसी बारचे कोइफिशियंट किती असतात, -1 0 1, -1 0 आणि 1. चला करा बरं सॉल्व.
चला 3/3चा डिटरमिनंट सॉल्व्ह करून बघा. कालच सांगितलं होतं, आज सकाळीच 3/3चा डिटरमिनंटचे आन्सर वेगवेगळे आले होते. 1 जानेवारी पासून नवीन बॅच सुरू होत आहे. आता वेगळे आले तर अजून अनाउन्समेंट करतो. ए मंथन कर ना बाळा. ए मंथन कर लवकर. हे बघ ती बघून हसू राहिली. हा कावर हसताय ती? हा का ग? ती माझ्याकडे बघून हसू राहिली. हा कावर हसते ती? झालंय का? किती आला आन्सर सांगा. हा ए सांगा किती आलं? आय कॅप जे कॅप के कॅप सांगा किती आला? हा आय कॅप प्लस प्लस थांबा हे आलाय. आता इथं लक्ष द्या. ओके फ्रॉम 1 आपण शिकलोय एपी बार डॉट इज इक्वल्स टू 0. हे बघा एपी बार डॉट एपी बार क्रॉस एसी बार. एपी बार क्रॉस एसी बारचा आन्सर आला आय कॅप प्लस जे कॅप प्लस किती आलं के कॅप. आता एपी बार म्हणजे काय? एपी बार मध्ये इनिशियल पॉईंट ए आणि फायनल पॉईंट कोण आहे सांगा? पी. तर आपण काय लिहितो? फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर. फायनल पॉईंट कोण आहे? पी. आणि पी चा पोझिशन वेक्टर काय असतं? पी बार की आर बार? आर बार. फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन वेक्टर. इथे लिहितो आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. कसं असतं ना, तुम्हाला व्हेक्टरचं इक्वेशन एका पॅटर्न मध्ये आलं पाहिजे. आर बार नंतर एक वेक्टर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आता इथं सॉल्व्ह करा. इथं डॉट प्रॉडक्ट आहे. आर बारनी पहिले याला मल्टिप्लाय करा, नंतर मायनस ए बारनी मल्टिप्लाय करा. सांगा किती होतं? आर बार डॉट आय कॅप प्लस किती असतं? जे कॅप प्लस के कॅप मायनस ए बार डॉट आय कॅप प्लस किती असतं? जे कॅप प्लस किती असतं? के कॅप इज इक्वल्स टू किती? 0. हे बघा आर बार डॉट आय कॅप प्लस किती असतं? जे कॅप प्लस के कॅप आणि मायनस टर्म तिकडे गेलं तर काय होईल? प्लस. इथे काय असतं? ए बार डॉट बोला आय कॅप प्लस जे कॅप प्लस किती असतं? के कॅप. आवाज नको आहे. हा आवाज नको आहे. इथे काय लिहायचं? आर बार डॉट आय कॅप प्लस किती असतं? जे कॅप प्लस किती असतं? के कॅप इज इक्वल्स टू ए बार डॉट. बरोबर आहे? सांगा ए बारची व्हॅल्यू किती? हा तिथं ए बार बोला. हो हा बोला आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. पण इथं हा सांगा काय होईल? आर बार डॉट आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप इज इक्वल्स टू किती होईल? 1. आयचा कोइफिशियंट 1. आयचा 1 1 1 1 0 × 1 0 0 × 1 0 खतम. आणि हा पॅटर्न असतो. याच पॅटर्न मध्ये आन्सर पाहिजे मला. आर बार नंतर एक वेक्टर आणि राईट हँड साइडला कॉन्स्टंट. म्हणजे तुम्हाला थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील इकडे. आणि कार्टेशियन विचारलं तर ते आर बारची व्हॅल्यू ठेवायची. चालेल. चला एक काम करा, हा क्वेश्चन मला सॉल्व्ह करून दाखवा. हा सॉल्व्ह करून दाखवा. चला हा यात काय विचारलंय बा? ए बार सगळं करून दिलाय, रफ मध्ये करा. हे बा हे असा पॅटर्न आहे. बी बार क्रॉस सी बार वेगळा काढा, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार वेगळा काढा आणि याच्यात व्हॅल्यू टाकून आन्सर काढा. हे वेक्टर इक्वेशन आहे. नेक्स्ट हे झाल्यावर नेक्स्ट आर्टिकल बघा. नेक्स्ट आर्टिकल आहे बाळांनो, लक्षात ठेवा. अँगल बिटवीन टू प्लेन्स. ए लास्ट एक्सरसाइजच्या आधीची थिअरी लक्ष द्या. अँगल बिटवीन टू प्लेन्स, दोन प्लेन्स मधला अँगल कसा फाइंड करायचा? सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. समजा बाळांनो तुम्हाला दोन प्लेन्स दिले आहेत, दोन प्लेनचे इक्वेशन दिले आहेत. सपोज हा फर्स्ट प्लेन आहे, या पहिल्या प्लेनचं इक्वेशन दिलं आर बार डॉट एन वन बार इज इक्वल्स टू P1 आणि हा दुसरा प्लेन आहे आर बार डॉट एन टू बार इज इक्वल्स टू P2 आणि दोन ऍक्सिस, या दोन प्लेन मधला अँगल फाइंड करायचा आहे. हाऊ टू फाइंड अँगल बिटवीन टू प्लेन्स? त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. cos थीटा इज इक्वल्स टू मॉड ऑफ n1 बार डॉट n2 बार डिवाइड बाय मॉड ऑफ n1 बार आणि डॉट मॉड ऑफ n2 बार. मागे लक्ष द्या. n1 बार डॉट n2 बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ. बघा
या प्लेनला कम्पेअर केलं तर दोन गोष्टी भेटतात N1 आणि P1. या प्लेनला कम्पेअर केलं तर पुढच्या दोन गोष्टी भेटतात N2 आणि P2. तर cos θ इज इक्वल टू कसा मॉड ऑफ N1 बार डॉट N2 बार डिवाइड बाय हे बा N1 बार डॉट N2 बार डिवाइड बाय मॉड ऑफ N1 बार आणि N2 बार. आता लक्षात ठेवा यात एका इथे घेतो केस 1 ई प्लेन्स आर परपेंडिक्युलर. लक्ष द्या ई प्लेन्स आर परपेंडिक्युलर. आता तुम्हीच मला हे सांगा प्लेन्स परपेंडिक्युलर असतील तर काय होईल. अँगल 90 होईल. cos 90 ची व्हॅल्यू 0. एनिथिंग डिवाइड बाय न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू 0. सांगा दोघांचा रेशो 0 केव्हा असतो जेव्हा न्यूमरेटर 0 असतो की न्यूमरेटर. म्हणजे याचा अर्थ N1 आणि N2 या दोघांचा डॉट प्रॉडक्ट काय सांगा 0. त्यातलं बी ई प्लेन्स आर पॅरलल. आवाज नको आहे. जर का तुमचे प्लेन पॅरलल असतील तर बाळांनो लक्षात ठेवा हे दोघा जर का प्लेन परपेंडिक्युलर असतील तर दोघांचा डॉट प्रॉडक्ट 0 असतो. पण जर का प्लेन पॅरलल असेल तर वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ काय असतं अनदर. चला वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर. किंवा जर का दोन्ही प्लेनचे कुठले इक्वेशन दिले असतील तर वेक्टर इक्वेशन. लक्षात ठेवा दोन्ही प्लेनचे वेक्टर इक्वेशन. आता दोन्ही प्लेनचे जर का कार्टेशियन इक्वेशन दिले असतील थेरी समजून घ्या बरं का बरोबर. आणि पहिल्या एक्सरसाइजचे 3 न्यूमेरिकल आले ते मी या एक्सरसाइज मध्ये घेतो कव्हर करून. ओके दोन्ही प्लेनचे कार्टेशियन इक्वेशन दिले असतील तर समजा हा पहिला प्लेन आहे याचं इक्वेशन लक्ष द्या a1x प्लस मागे लक्ष द्या a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 इक्वल्स टू 0. या दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन दिलाय ते इक्वेशन दिलाय a2x प्लस किती असतं b2y प्लस c2z प्लस d2 इज इक्वल्स टू 0. या दोन्ही प्लेन मधला अँगल फाइंड करायचा आहे तुम्हाला बरोबर आहे. पण दोघांचे कार्टेशियन इक्वेशन दिले असतील. ओके तर डायरेक्ट फॉर्म्युला असतो cos θ इज इक्वल्स टू मॉड ऑफ a1 इंटू a2 प्लस b1 इंटू b2 प्लस c1 इंटू c2 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ यू कैन से a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ बोला a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. आवाज नको आहे झाला. हे डिपेंड आहे की दोघांचे वेक्टर इक्वेशन दिले की कार्टेशियन. त्यात पुन्हा केस 1 ओके फॉर परपेंडिक्युलर प्लेन. लक्षात ठेवा परपेंडिक्युलर प्लेन जर का परपेंडिक्युलर असतील तर बाळांनो काय असतं बोला हा a1 इंटू a2 प्लस b1 इंटू b2 प्लस c1 इंटू c2 इज इक्वल टू किती असतं 0. आणि प्लेन जर का पॅरलल असतील लक्षात ठेवा ओके इफ किंवा फॉर पॅरलल प्लेन्स हे बघा फॉर पॅरलल प्लेन्स जर का प्लेन्स पॅरलल असतील तर डायरेक्शन रेशोज आर ऑलवेज इन प्रपोर्शन. सो यू कॅन से a1 अपॉन a2 इज इक्वल्स टू b1 अपॉन b2 इज इक्वल्स टू c1 अपॉन c2. कारण DRS दिले आहेत a1 अपॉन a2 डायरेक्शन रेशोज ऑलवेज आर इन प्रपोर्शन. परपेंडिक्युलर असेल तर a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल्स 0 आणि पॅरलल असतील तर a1 अपॉन a2 इज इक्वल्स टू b1 अपॉन b2 इज इक्वल्स c1 c2 इज इक्वल्स 0. हे झालं अँगल बिटवीन टू प्लेन्स जेव्हा दोन प्लेनचं वेक्टर इक्वेशन दिलं असते आणि जेव्हा दोन प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन दिलं. आता इकडे लक्ष द्या आता नेक्स्ट आर्टिकल आहे अँगल बिटवीन अ प्लेन अँड अ लाईन. एक प्लेन आणि एका लाईन मध्ये अँगल काय असते हा अ प्लेन अँड अ लाईन. ठीक आहे मग आता इथं काय त्यात आहे सगळ्यात पहिले ओके फॉर वेक्टर इक्वेशन लक्ष द्या. जर का दोघांचे वेक्टर इक्वेशन आहे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक प्लेन दिलेला आहे हा एक प्लेन आहे ओके या प्लेनचं इक्वेशन आहे आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू असतं पी. आणि एक लाईन आहे या लाईनचं वेक्टर इक्वेशन दिलं आहे सकाळी शिकलो आर बार इज इक्वल्स किती असतं ए बार प्लस लॅम्बडा बी बार बरोबर आहे. मग प्लेन आणि लाईन मधला अँगल किती असतो. दोन प्लेन मधला अँगल काढायचा असेल तर फॉर्म्युला असतो cos θ. पण प्लेन आणि लाईन मधला अँगल काढायचा असेल तर फॉर्म्युला काय असतो बाळांनो sin θ. आणि sin θ इज इक्वल्स टू मॉड ऑफ बी बार डॉट एन बार डिवाइड बाय मॉड ऑफ बी बार डॉट मॉड ऑफ एन बार. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं बी बार डॉट एन बार म्हणजे काय लाईनला कम्पेअर केलं तर काय भेटतं ए बार आणि बी बार आणि प्लेनला कम्पेअर केलं तर भेटते एन बार आणि पी. सो बी बार डॉट एन बार हे बा बी बार डॉट एन बार आणि मॉड ऑफ बी बार डॉट किती असतं मॉड ऑफ एन बार झालं. ओके आता आपण याच्या केसेस चेंज होतात ओके त्यातली केस 1 मध्ये लक्षात ठेवा इफ प्लेन इज परपेंडिक्युलर टू लाईन हे लक्षात ठेवा लिहून घ्या फक्त. इफ अ प्लेन इज परपेंडिक्युलर टू द लाईन
जर का प्लेन हा लाईनला काय असेल परपॅन्डिक्युलर असेल तर बाळांनो बी बार इज इक्वल्स टू असतं एन लॅम्बडा. ओके. आणि केस 2 इफ प्लेन अँड लाईन आर पॅरलल तर असतं बी बार डॉट एन बार इज इक्वल्स टू किती असतं 0. उलट्या होतात केसेस, उलट्या होतात. इकडे बघा, इकडे काय झालं होतं परपॅन्डिक्युलरला डॉट प्रॉडक्ट 0 आणि पॅरललला स्केलर मल्टिपल. ओके. दोन प्लेन असतील तर ओके. आता एक प्लेन आणि एक लाईन असेल तर उलट्या होतात. ओके. परपॅन्डिक्युलरला स्केलर मल्टिपल मध्ये येतात आणि डॉट प्रॉडक्टला आपलं सॉरी पॅरललला डॉट प्रॉडक्ट 0 येतो. लक्षात ठेवा ही केस, लक्षात ठेवा. इथं स्टार करतो मी. हा प्लेन अँड लाईन मध्ये काय बोर्ड्समध्ये एवढे काही डिफिकल्ट केसवर जाऊन क्वेश्चन विचारत नाही, पण तुम्हाला नॉलेज पाहिजे. आता आपण शिकत आहोत अँगल बिटवीन प्लेन अँड लाईन. त्यातलं आता हे वेक्टर झालं. आता त्यातलं बी काय असतं बोला कार्टेशियन. हे बघा फॉर कार्टेशियन, आवाज नको, कार्टेशियन साठी काय असतं. आता मला हे सांगा, हा प्लेन आहे आणि लाईन आहे. ओके. प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन दिलंय बोला ax प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0. आणि लाईनचं कार्टेशियन इक्वेशन काय असतं x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन किती c इज इक्वल टू 0. करेक्ट आहे. मग आता इथं एबीसी आहे, a1 b1 c1 केलं आणि a2 b2 c2 करा झालं. मग आता मला हे सांगा, दोन प्लेन मधला अँगल काढायचा तर फॉर्म्युला काय कॉस थिटा. पण प्लेन आणि लाईन मधला काढायचा असेल तर कॉस थिटा की साइन थिटा आहे साइन थिटा. चला बोला आन्सर काय असतं. कमान साइन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ. बोला काय असतं मॉड ऑफ. येस कमान a1 इंटू a2 प्लस b1 इंटू b2 प्लस c1 इंटू c2. a1 b1 c1 तुम्हाला प्लेन वरनं भेटले आणि a2 b2 c2 तुम्हाला लाईन वरनं भेटलं. ठीक आहे. a1 इंटू a2 प्लस b1 इंटू b2 प्लस c1 इंटू c2 अंडर ऑफ काय करायचं a1 चा स्क्वेअर प्लस b1 चा स्क्वेअर प्लस c1 चा स्क्वेअर अंडर ऑफ बोला a2 चा स्क्वेअर प्लस b2 चा स्क्वेअर प्लस c2 चा स्क्वेअर. ठीक आहे. लक्षात काहीच नाही आहे, मी फॉर्म्युले लिहून देतो, फॉर्म्युले रट्टा मारा, सरळ क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ओके. बाकी काहीच नाही आहे झाला. पण लाईन अँड प्लेन मध्ये केसेस उलट्या होतात. सांगा केस 1. जर का मी केस 1 मध्ये तुम्हाला बोललो की फॉर किंवा असं विचारलं लाईन इज परपॅन्डिक्युलर टू प्लेन. जर का लाईन प्लेनला परपॅन्डिक्युलर असेल तर परपॅन्डिक्युलर मध्ये प्रॉडक्ट 0 यायला पाहिजे आणि पॅरलल मध्ये रेशो सेम यायला पाहिजे. पण इथं उलट होत असते. सांगा काय होईल परपॅन्डिक्युलर मध्ये रेशो सेम येईल. ओके. a1 अपॉन a2 इज इक्वल्स टू b1 अपॉन b2 इज इक्वल्स टू c1 अपॉन c2. रेशो सेम येईल. आणि केस 2 सांगा केस 2 मध्ये काय कराल बोला लाईन अँड काय प्लेन आर काय पॅरलल. लाईन अँड प्लेन पॅरलल असेल तर सांगा रेशो सेम यायला पाहिजे. तर रेशो सेम येईल की प्रॉडक्ट 0 येईल. प्रॉडक्ट 0 येईल. कुठला a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इज इक्वल टू 0. पुन्हा कम्पेअर करतो बघा. सगळ्यात पहिले आपण काय शिकलो अँगल बिटवीन टू प्लेन्स. अँगल बिटवीन टू प्लेन्स मध्ये बघा प्रॉडक्ट 0 स्केलर मल्टिपल किंवा कार्टेशियन मध्ये प्रॉडक्टची ऍडिशन 0 आणि रेशो सेम. आता लाईन अँड प्लेन मध्ये उलट होते. परपॅन्डिक्युलरला ही केस जाते आणि पॅरललला ही केस जाते. हे बघा अबे कुठे गेलो आपण शूट. अरे बापरे कुठं मदतूनच आलो. लिहाल का तू बरोबर. हे बघा पॅरललला कुठं आलो आणि परपॅन्डिक्युलर काय आलं उलट झालं लाईन अँड प्लेन मध्ये. त्याचं रिझन सांगू का काय असते काय उलट झालं का बरं रिझन सांगू का सांगा. हा खरंच सांगा. इथे अँगल कोणामधला काढताय ठीक आहे इथं सांगतो. सांगा इथं अँगल कोणामधला काढताय दोन प्लेन. प्लेनचं इक्वेशन असते आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी. हे इक्वेशन कुठलं असते माहिती आहे का आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी. हे इक्वेशन कुठलं काढतं ये इकडे येतं की नाही. हे बा इकडे वर हा प्लेन दोन्ही हातानं पकडणं भामट्या एक दिल थोबाळात. हा प्लेन आहे. प्लेन इज पासिंग टू द पॉइंट आणि प्लेन इज परपॅन्डिक्युलर टू द वेक्टर. हे पा एन बार आहे करेक्ट आहे. ओके बरोबर आहे. हा एन बार आहे या प्लेनला परपॅन्डिक्युलर. बघू दे ते टेक्स्टबुक. ओके हे पकड असं पेन बघू दे एक. आता एक लक्ष दे. आता मला हे सांगा हा दुसरा प्लेन आहे. तोही कुठल्या तरी पॉईंट मधून जात आहे तोही कुठल्या तरी याला परपॅन्डिक्युलर. हा झाला तो दुसरा. आता मला हे सांगा या दोन प्लेन मधला अँगल काढायचा आहे.
आता या दोन प्लेन मधला अँगल म्हणजे या दोन वेक्टर मधला अँगल. आता तुम्ही म्हणता दोन प्लेन एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे. आता दोन प्लेन जर का एकमेकांना परपेंडिक्युलर झाले, आता बघा वर्कर, हा प्लेन कसा आहे, व्हर्टिकल की होरिझॉन्टल, होरिझॉन्टल. आणि हा प्लेन कसा आहे, होरिझॉन्टल. म्हणजे दोन प्लेन काय झाले, पॅरलल. मग हे N1 बार, हे N1 बार आणि N2 बार, हे N1 बार आणि N2 बार हे कसे झाले, पॅरलल. सर तिकडे ओके, हे पहा पॅरलल झाले म्हणून स्केलर मल्टिपल. ये इकडे, हा वर पकड. हा आता मला हे सांगा, दोन प्लेन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. बघा होरिझॉन्टल प्लेनला व्हर्टिकल आहे, हा प्लेन परपेंडिक्युलर आहे. मग आता हे परपेंडिक्युलर झाले तर हे बा, हे दोन वेक्टर कसे झाले, परपेंडिक्युलर झाले आहे. दोन वेक्टर परपेंडिक्युलर झाले. सर तिकडे दोघांचा डॉट प्रॉडक्ट 0 असतो, बरोबर आहे. ओके, हा थांब, समजलाय. तरच कार्टेशियन मध्ये असतं. ओके, आता इथं गोंधळ आहे. इथे अँगल बिटवीन काय, प्लेन अँड लाईन. तुम्हाला माहिती आहे इकडे, हा वर्कर, हा कोण आहे, अबे हे नाही, हा कोण आहे, हा ठीक आहे ठीक आहे. अरे बोला ना, प्लेन आहे. प्लेन इज पासिंग टू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. पकड तुझा, बाजूला आहे, ठीक आहे. हा ठीक आहे, हा 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 हा. तर ए हा प्लेन आहे आणि या प्लेनचा एन बार आहे. हे थांबा, आता हा प्लेन आहे आणि प्लेनचा एन बार आहे. तो प्लेनचा एन बार प्लेनला काय असतो, बोमला परपेंडिक्युलर असतो, बरोबर आहे. आता अँगल बिटवीन प्लेन अँड काय, लाईन. आता पकड तसा, हा प्लेन आहे. आता लाईन आहे कुठली तरी लाईन, सपोज ही लाईन आहे. सपोज आता एक लक्ष द्या, सपोज ही एक लाईन आहे. लाईनचं इक्वेशन काय असतं, आर बार. सर तिकडे, हा अबे सरळ तसाच ठेव ना, फक्त मागे जायचं असं पकडून. हा आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आता मला हे सांगा, सपोज ही एक लाईन आहे, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, बरोबर आहे. आता सकाळचं लेक्चर लक्षात ठेवा, बी बार हा लाईनला काय असतो, बी बार हा लाईनला काय असतो. मग ही कोण आहे, लाईन, तर बी बार त्याला काय राहील, पॅरलल. मग हा बी बार आणि हा एन बार, हा कोणाचा आहे, प्लेनचा, आणि हा लाईनचा आहे. बा दोघांमधला अँगल काढायचा आहे. अरे गडिंग नाही विचारलं नाही मी, थांबा. हे बाय त्याचा अँगल आहे, हा फॉर्म्युला, बरोबर आहे. आता आता काय विचारलं, जर का ते परपेंडिक्युलर असतील एकमेकांना, कोण, प्लेन अँड लाईन, प्लेन अँड लाईन. आता मला हे सांगा, प्लेन कसा आहे, घाबरा का मी आहे, बोला. आणि लाईन त्याला काय पाहिजे, परपेंडिक्युलर. हे बाय लाईन परपेंडिक्युलर, हे बाय लाईन परपेंडिक्युलर, लाईन. ओके, प्लेन कसा आहे, होरिझॉन्टल. इकडे ना, प्लेन कसा आहे, होरिझॉन्टल, आणि लाईन कशी आहे, व्हर्टिकल. आता हा प्लेनचा कोण आहे, बोला ना. याचा कोण आहे, प्लेनचा एन बार आहे. आणि माझा कोण आहे, लाईनचा, माझा लाईनचा एन बार की बी बार, जो लाईनला काय असतो. हे बा हा माझा बी बार. हे बा पहिली तर महत्वाची गोष्ट, लाईन आणि प्लेन काय, परपेंडिक्युलर. हे बा केस घेत आहे मी, लाईन अँड प्लेन आर परपेंडिक्युलर. हे बा इफ अ प्लेन इज परपेंडिक्युलर टू लाईन, हे बा याचा प्लेन होरिझॉन्टल आहे, माझी लाईन व्हर्टिकल आहे, दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. मला याचा एन बार आणि माझा बी बार त्यातलं बघायचं कसं आहे. तर माझा बी बार असा आहे आणि त्याचा एन बार असा आहे. सांगा दोन कसे आहे, लाईन आणि प्लेन एकमेकांना कसे आहे, लाईन आणि प्लेन एकमेकांना कसे आहेत, पण बी बार आणि एन बार, हे बा स्केलर मल्टिपल. समजलाय, शेवटी स्केलर मल्टिपल आपण बी बार आणि एन बार मध्ये घेतो. भले लाईन आणि प्लेन एकमेकांना परपेंडिक्युलर येऊ द्या, पण बी बार आणि एन बार एकमेकांना काय होत आहे, पॅरलल. आता उलट होते इथं, काय होते, चल घे. हा कोण आहे, कोण आहे, आणि हा त्याचा एन बार. एन बार हा त्याच प्लेनचा जो एन बार आहे. झालं. आता लाईन, हे बाई लाईन, आणि हा कोण आहे, लाईनचा, ही कोण आहे, हा कोण आहे. आता हे दोघं एकमेकांना, लाईन आणि प्लेन, लाईन एन बार आणि बी बार नाही, लाईन आणि प्लेन. सांगा, लाईन प्लेन इज पॅरलल टू द लाईन. म्हणजे आता मला हे सांगा, प्लेन कसा आहे, होरिझॉन्टल आहे. अरे ओके नाही, प्लेन कसा आहे, होरिझॉन्टल आहे, आणि लाईन कशी आहे, होरिझॉन्टल. म्हणजे प्लेन लाईनला काय, म्हणजे हा बी बार. म्हणजे याचा अर्थ बरोबर आहे, लाईन प्लेनला काय, पॅरलल आहे. माझा बी बार माझ्या लाईनला पॅरलल, म्हणजे माझा बी बार असा असेल. आता हा बी बार आणि हा एन बार, सांगा किती झाले, परपेंडिक्युलर. बा परपेंडिक्युलर मध्ये डॉट प्रॉडक्ट 0 असते. उलट होते, जर का लाईन आणि प्लेन एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर बी बार आणि एन बार पॅरलल येतात, आणि जर म्हणून ते स्केलर मल्टिपल आहे. आणि जर का लाईन आणि प्लेन एकमेकांना पॅरलल असतील तर त्याचे बी बार आणि एन बार परपेंडिक्युलर येतात. लाईन जर का प्लेनला परपेंडिक्युलर असेल
तर बी बार आणि एन बार पॅरलल येतात, बरोबर आहे, आणि म्हणून स्केलर मल्टिपल येत असते. आणि जर का प्लेन आणि लाईन एकमेकांना पॅरलल असतील तर बी बार आणि एन बार एकमेकांना काय येतात, परपॅन्डिक्युलर येतात. बी बार आणि एन बार एकमेकांना परपॅन्डिक्युलर, म्हणून डॉट प्रॉडक्ट 0 होतो. ठीक आहे, म्हणून इथं स्केलर मल्टिपल मध्ये टीचर लोक सांगताना उलट लक्षात ठेवा, उलट लक्षात ठेवा. ते उलट का बरं होते समजलंय का? अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. जा अबे ठेवून तिकडे बैताड्या, असा कोण करतो पागला सारखा. लक्ष द्या इकडे बाळांनो, आपलं काय झालं सांगा, किती आर्टिकल शिकलो? अँगल बिटवीन, अँगल बिटवीन पहिले लाईन प्लेन, प्लेन लाईन, अँगल बिटवीन टू प्लेन्स वेक्टर काढली, अँगल बिटवीन टू लाईन, अँगल बिटवीन टू प्लेन्स, अँगल बिटवीन लाईन टू लाईन्स नाही, अँगल बिटवीन टू प्लेन्स वेक्टर काढली. दुसरा अँगल बिटवीन अ प्लेन अँड अ, ओके, त्यातले केसेस लक्षात ठेवा. झालं हे दुसरं. आता तिसरं, ओके लक्ष द्या. अबे नालाय को, तुम्हाला दुपारी यायला तर परवडलं पाहिजे. आताच थांबा ना, उद्या ना एक्सरसाइज, 4च एक्झाम्पल आहे पुढच्या एक्सरसाइज मध्ये. बस शेवटचा किती आहे? 5 आहे, एक तुम्ही करणार आहे. हा, आता लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा आहे, याच्यावर शुअर शॉर्ट क्वेश्चन पडतो. ए कोप्लेनॅरिटी ऑफ टू लाईन्स. हा, आता कोप्लेनॅरिटी ऑफ टू लाईन्स. दोन लाईन्सला कोप्लेनर केव्हा म्हणू? दोन लाईन्स कोप्लेनर केव्हा असतात? जेव्हा ते एकाच प्लेन मध्ये असतात. मग त्या फोन करतात का? हो आम्ही एकाच प्लेन मध्ये आहे, तू हो म्हण. काही कंडिशन असेल त्याची. आता इकडे लक्ष द्या. ए बाळांनो, टू लाईन्स आर बार इज इक्वल्स टू A1 बार प्लस लॅम्बडा बी बार and R bar is equals to A2 बार प्लस म्यू बी बार B2 बार. म्हणजे दोन्ही लाईनचे काय दिले? वेक्टर दिले की कार्डे दिले आहेत? काय वेक्टर. म्हणजे पहिलं त्यातलं फॉर वेक्टर फॉर्म. ओके, टू लाइन्स फर्स्ट and second are said to be कोप्लेनर. दोन लाईन्सला कोप्लेनर आहे असं कधी म्हणू आपण? आय डबल एफ म्हणजे काय? इफ अँड ओनली इफ A1 बार मायनस A2 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार इज इक्वल टू 0. म्हणजे जर का हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 असेल तर. कारण स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट मध्ये किती वेक्टर असतात? 3. सांगा पहिला कोण आहे? A1 बार मायनस A2 बार हा एकच आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे आता जेव्हा तुम्ही डिटरमिनंट सॉल्व कराल तेव्हा पहिल्या रो मध्ये कोणाचे आयचे घ्यायचे घ्याल? कोणाचे? A1 बार मायनस A2 बार. दोघांचा मिळून एक काढायचा, तो एकच झाला. समजलं का संजना? सिरियस का बरं वाटतं एवढी? ठीक आहे. दुसऱ्या रो मध्ये कोणाचे घ्यायचे? B1 बारचे. आणि तिसऱ्या रो मध्ये काय घ्यायचे? C1 बारचे. C1 बारचे की B2 बारचे? जर का डिटरमिनंट सॉल्व केला ना आन्सर काय आलं? तर लाईन्स आर, बोला, कोप्लेनर. लाईन्स आर कोप्लेनर. मग ते म्हणतात लाईन्स आर कोप्लेनर. कोप्लेनर म्हणजे सगळ्या लाईन्स एकाच प्लेन मध्ये आहे. मग जर का त्या दोन्ही लाईन एकाच प्लेन मध्ये असतील तर त्या प्लेनचं इक्वेशन फाइंड करायला लावतात. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग देम. तुम्ही सांगता ना त्या दोन्ही लाईन एकाच प्लेन मध्ये आहे. तो कोण आहे तुझ्या बाजूला? अच्छा बॅग आहे. ओके ठीक आहे. कोणी आहे का? हा,
वाचा काय लिहिलंय. हा कमॉन हे बा. हा सगळ्यात पहिलं केस 2 मिनिटं थांबा. आपली मेन केस आहे कोप्लेनॅरिटी ऑफ द टू लाईन्स. आवाज हा. 2 लाईन्स कोप्लेनर केव्हा असतात ते आपण शिकतो. त्यातली पहिली केस आपण बघितली वेक्टर फॉर्म मध्ये. 2 लाईनचे वेक्टर इक्वेशन दिले आहेत आणि सांगितलं these two lines are coplanar if and only this condition is satisfied. If the value of determinant is equals to 0 then lines are coplanar. म्हणजे याचा अर्थ मराठीत सांगायचं झालं तर या दोन्ही लाईन एकाच प्लेन मध्ये आहे आणि म्हणतात जर का दोन्ही लाईन एकाच प्लेन मध्ये आहे तर मग त्या प्लेनचं इक्वेशन काढा ज्यामध्ये 2 लाईन आहे. तुम्ही म्हणता ना एकाच प्लेन मध्ये आहे. So equation of plane containing them r bar dot b bar plus c bar is equals to a bar dot a1 bar dot b bar plus c bar. आता तेच वेक्टर स्केलर मध्ये कोण कार्टी. लक्ष द्या आवाज नको आहे. लास्ट बस झालं संपलं. फॉर कार्टेशियन फॉर्म कार्टेशियन फॉर्म संपलं. मॅथ्स 1 संपला. फॉर कार्टेशियन फॉर्म लक्ष द्या. जर का 2 लाईनचे कार्टेशियन इक्वेशन दिले असतील कुठले कार्टेशियन सांगा बरं. पहिल्या लाईनचं काय असणार आहे x minus x1 upon a1 is equals to y minus y1 upon b1 is equals to z minus z1 upon c1. हा दुसऱ्या लाईनचं काय दिलंय बोला. x minus x2 upon a2 is equals to y minus y2 upon b2 आणि z minus z2 upon c2. आवाज नको आहे. दोन्ही लाईनचे कार्टेशियन इक्वेशन दिले आहेत आणि असं म्हणतात आर TW2 लाईन्स आर कोप्लेनर. म्हणजे या दोन्ही लाईन्स एकाच प्लेन मध्ये आहे. कसं काय जर का त्यांनी एक कंडिशन सॅटिस्फाय केली तर. कुठली कंडिशन तर कंडिशन अशी आहे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट शुड बी इक्वल्स टू 0. x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 c1 a2 b2 c2 ची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. जर काही व्हॅल्यू 0 असेल डोळे झाकून लाईन्स काय असतात कोप्लेनर. आणि लाईन जर का कोप्लेनर असेल तर तुम्ही सांगता सर हे व्हॅल्यू 0 आली तर लाईन्स कोप्लेनर आहे म्हणजे सगळे दोन्ही लाईन एकाच प्लेन मध्ये आहेत. मग त्या प्लेनचं इक्वेशन काढा. सर काढलं होतं ना ते वेक्टर मध्ये काढलं होतं आता कार्टेशियन मध्ये. सो इक्वेशन ऑफ प्लेन इक्वेशन ऑफ प्लेन containing them इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग देम काय असतं इज इक्वल्स टू किती 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते आणि त्या डिटर्मिनंट मध्ये काय घ्यायचं त्या डिटर्मिनंट मध्ये घ्यायचं x minus x1 y minus y1 z minus z1 हा a1 b1 c1 a2 b2 c2 खतम. ओके आता इकडे लक्ष द्या बाळांनो. बिफोर स्टार्टिंग द लास्ट एक्सरसाइज ओके काय कुठले आर्टिकल शिकलो आपण सांगा. बिफोर स्टार्टिंग द लास्ट एक्सरसाइज कुठले आर्टिकल शिकलो सांगा. अँगल बिटवीन टू प्लेन्स साइन थीटा की कॉस थीटा. नंतर अँगल बिटवीन प्लेन अँड लाईन साइन थीटा की कॉस थीटा आणि कोप्लेनॅरिटी ऑफ टू लाईन्स. पण प्रत्येकामध्ये वेक्टर कार्टेशियन आणि वेक्टर कार्टेशियन. आता बघा अतिशय सिंपल. सगळ्यांनी आपापल्या नोटबुक काढा. हसत खेळत संपून टाकू आपण हा एक्सरसाइज. एक कोल्ड कॉफी बोलवायची का हा 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 ओके हा. अबे त्या दिवशी मी ऑनलाईन लेक्चर घेतो कोल्ड कॉफी पित होतो माहितीये का. कॉफीनं त्यात पाणी टाकलं होतं. अरे लक्ष द्या आवाज नको. हा बस हे ओके हा अमन कनोजिया तुझ्याजवळ टेक्स्टबुक आहे बाळा. काय नाही काहीच नाही टेक्स्टबुक नाही आहे कोणाजवळ आहे तुझ्याजवळ. अगस्त्य वाच पहिला क्वेश्चन. हा मोजून 5 क्वेश्चन दिले आहेत. हा
अँगल बिटवीन टू प्लेन्स काढायचा आहे. ए अँगल बिटवीन टू प्लेन्स म्हणजे साइन थिटा की कॉस थिटा? काय कॉस थिटा? कॉस थिटा. हा आता पहिलं ए गिवन वेक्टर इक्वेशन ऑफ टू प्लेन्स. थांबा. गिवन वेक्टर इक्वेशन ऑफ टू प्लेन्स. प्लेनचे दोन वेक्टर इक्वेशन दिले. हा ऐका तुम्हाला करायचे बरं का. मी फक्त फॉर्म्युला लिहून देणार आहे, तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहे, नाही तर जाऊ देणार नाही मी. लक्षात ठेवा. आर बार डॉट इथं बघा आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप इज इक्वल टू तुम्हाला दिलाय 13 आणि दुसऱ्याचं आर बार डॉट हे बघा इट्स 2i कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप इज इक्वल टू 31. हा आता लक्ष द्या. सांगा. हा थँक्यू आनंद. हा तर मला हे सांगा तुम्हाला अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन विचारलं की अँगल बिटवीन टू प्लेन्स? अँगल बिटवीन टू प्लेन्स सांगा काय असतं? आर बार डॉट n1 बार इज इक्वल टू p1 अँड आर बार डॉट n2 बार इज इक्वल टू p2. ए तुम्हाला दाखवतो एकदा बघा. बघायचं नाही तरी बघा, बघूनच घ्या. आर बार डॉट n1 बार इज इक्वल टू p1 आर बार डॉट n2 बार इज इक्वल टू p2. सांगा फॉर्म्युला काय? n1 बार डॉट n2 बार डिवाइड बाय मॉड ऑफ n1 बार डॉट मॉड ऑफ n2 बार. म्हणजे समजलाय? दिलेल्या प्लेनला कंपेअर केलं. सांगा n1 बारची व्हॅल्यू किती आहे? n1 बार आय क्या प्लस जे क्या प्लस तू क्या p1 13. हा ए n2 बार 2i मायनस जे प्लस के आणि पेतो 31. थांबा रे, तुम्हाला अँगल बिटवीन टू प्लेन्स काढायचा आहे. लेट थीटा बी द अँगल बिटवीन टू प्लेन्स. फॉर्म्युला काय? मॉड ऑफ n1 बार डॉट n2. हा चला करून दाखवा लवकर फास्ट. दोघांचा डॉट प्रॉडक्ट डिवाइड बाय मॉड लवकर. त्या p1 p2 ची काही गरज नाही, फक्त n1 बार आणि n2 बार ची गरज आहे. फक्त n1 बार आणि